चला. सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. अनुजा पाटील मॅडम आपल्यासाठी दत्तावधूत स्वामी दत्तावधूतांचं पुस्तक वाचत आहेत. ही सगळी पुस्तकं गूढ आहेत. गूढ म्हणजे आता बघा ना, की आयएमच आपण मागच्या कालच्या परवाच्या सेशन मध्ये आयएमबद्दल मॅडमनी सांगितलं, स्वामींनी काय सांगितलंय, कुठल्या आयामात कधी जाता येईल, त्यासाठी काय हवं आहे हे स्वामींनी सांगितलं आहे. जे आपण सारखे बघतच आहोत, आपण त्याला फोकसही करत आहोत. तर या आयामाचं लोकवर्णन म्हटलेलं आहे स्वामींनी. लोक म्हणजे डायमेन्शन, 7वा लोक, 6वा लोक, 5वा लोक. आणि आपण डायमेन्शन्स आणि आयाम या शब्दात चर्चा केलेली आहे. आता सध्या पृथ्वी 5th डायमेन्शन मध्ये चालली आहे असं म्हणतात, म्हणजे 5व्या आयामात. आणि 5वा आयाम स्वामींनी स्वर्ग वर्णन केलेलं आहे. आपण हे मराठी जे लोक आहेत, सप्तलोक, हे सगळं बघितलं आपण. 10 का 12 लोक बघितले आपण. त्याच्यातून फिरूनही आलो आपण. त्यामुळं आपल्याला ध्यानही केलं आपण. आपल्याला कुठल्या लोकात वास करायचा, आपली फ्री विल काय, हे सुद्धा आपण सगळं बघितलंय आपल्या चला मुक्त होऊयात या कार्यक्रमातून. आणि अजून एका कार्यक्रमातून सुंदर ध्यान ते डिझाईन झालेले आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी हा कोर्स केलाय त्यांची फ्री विल तयार असून आयामांमधून फिरून येऊन सगळं वर्णन, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन, सगळे आपली तंत्र वापरून आपण शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि हेच स्वामी सांगतायत, त्या आयामात जाण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सांगतायत. तर हे एवढं सगळं केलेलं आहे. सगळे आपल्या ग्रुपमधले बऱ्यापैकी कष्ट घेतात, सगळे कार्यक्रम करतात, एकही कार्यक्रम सोडत नाहीत. पण थोडंसं जिथे भान नाहीये, जिथे अवेअरनेस नाहीये, जे स्वामींनी सांगितलंय मनन, चिंतन, लेखन, इथे तुम्ही सर्वजण कमी पडत आहात. भरमसाठ लिहित आहात तुम्ही, लिहित आहात. पण त्या लिहिण्याला एकाच्याही याला आकार नाहीये. अजिबात आकार नाहीये कोणाच्याही याला. आणि जे चांगलं लिहू शकतात, ते लिहितच नाहीत. असं आहे. तर मला सगळ्यांना सांगायचंय, स्वामी दत्तावधूतांचं पुस्तक वाचतोय. उदाहरणार्थ काल 3.5 तास कार्यक्रम झाला, तर प्रश्न विचारला होता. मी अनुभव लिहिलेच नाहीत तुम्ही. प्रश्न मी असा विचारला होता, की किमान तंत्रांची तरी लिस्ट करूयात. जसं स्वामी दत्तावधूतांचं मागील पुस्तक मी घेतलं आणि त्यात तंत्र होते काही. ध्यानाचे तंत्र होते, आपले चेतना वाढीचे तंत्र होते. जसं सोहम ध्यान होतं. त्यावेळेला सुद्धा मी प्रत्येक तंत्रावर स्वामींनी दिलेल्या ध्यान डिझाईन केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ पण आहेत YouTubeवर. असावेत, मला आठवत नाही का ते मेंबरशिप खाली मी पोस्ट केलते. पण तुम्ही त्याची रिव्हिजन पण केली. आणि तंत्रांची लिस्ट करा म्हटलेलं आहे. आता लिस्ट, तुम्ही किराणा मालाची लिस्ट करत नाही का? तुम्ही कामांची लिस्ट करत नाही का? मग तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळत नाही का? तुम्ही ज्या वेळेला त्या एका मेसेजमध्ये लिहायला जाता, त्यावेळेला प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. प्रश्न वाचला पाहिजे, की मॅडमचा प्रश्न काय आहे पहिल्या 2 ओळीतला. तुम्ही काय करता, इतरांनी काय लिहिलंय ते लिहित सुटता. मला खरंच सगळ्यांना विनंती करायची आहे, पहिल्यांदा माझ्या 2 ओळी काय लिहिणं चाललंय ते वाचा. तिथे अनुभव नाही लिहिलेला. कशाला अनुभव लिहायचा आहे? तिथे तंत्रांची लिस्ट करायला सांगितलीये. थोडंसं अर्चना मॅडमने लिहिलंय थोडं. थोडं बरोबर आहे त्यांचं. बाकी कोणाचंच बरोबर नाहीये. तंत्रांची लिस्ट म्हणजे तंत्र. काय तंत्र केलं? तर बाबा आपण तंत्र काल केलेल्यापैकी तर्पण, हे तर्पण, पितरांना तर्पण. मग अजून काय केलं? ड्रायफ्रूट. ते कशासाठी केलं? राहू, केतू निवारण. हे तंत्र केलं. त्याच्यात काही लिहायचंच नाहीये डिटेल. कारण सगळ्यांना माहितीये केलेल्यांना. नाही केलेल्यांना काय कळलं नाही तरी चालणार आहे. मग एवढा एक शब्द म्हणजे तिथे अपेक्षित होता. तंत्रांची लिस्ट करणे. आणि आपलं ठरलेलं आहे की लिस्ट म्हणजे रिपीट करायचं नसतं. लिस्टमध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना, आता जे कोणी नव्हतं, जे कोणी उशिरा जॉईन होऊ शकलं, जे कोणी आधी नव्हतं, जे कोणी शेवटी नव्हतं, त्यांना ते तंत्रांची लिस्ट मिळावी आणि आपल्याला एक रिव्हिजन व्हावी, मनन चिंतन व्हावं. की मग राहू-केतूचं जे केलं ते कोणाला आठवलंच नाही. समजा दानामध्ये सुद्धा कित्येक पॉइंट झाले दानामध्ये. अन्नदान झालं, शिधा झाला, पैसे झाले, श्रमदान झालं, ज्ञानदान झालं, वेळ देणं झालं. मग हे पॉइंट नको होते का? दानामध्ये काय काय महत्वाचे शब्द होते?
तंत्र झाली ती, दानाची तंत्र. अन्नदान, ज्ञानदान. बरं, ज्ञानामध्ये अजून एक आपण खूप महत्वाची गोष्ट केली, की ज्ञान ग्रहण सुद्धा आपण करतोय. ज्ञान म्हणजे ते संकल्प, ते तर कोणी लिहिलंच नाही. आपण संकल्प सुद्धा सोडले ग्रहणाच्या शक्ती. मॅडम होतं का हो तुम्ही, अनुजा मॅडम, कालच्या कार्यक्रमाला? मग तुम्ही जरा लिहित चला की जरा. जे चांगले डोक्याचे आहेत ना, त्यांनी जरा कॉन्ट्रीब्युशन द्या. एकट्या मंगलदेनला काही ओळखणार नाही हा मेंढपाळांचा ग्रुप. मला वैताग आलाय. खूप वैताग आलाय मला. आणि मी आता ध्यान कार्यक्रम बंद करणार आहे एप्रिलमध्ये. मी ओंकार घेणार, पहाटे ढकलणार. काही उपयोग नाही ध्यान करताय तुम्ही. खूप वर्ष वाट बघतीये मी. आणि जे चांगले चांगले लोक आहेत ना, ते लिहितच नाहीत. त्यांनी जरा लिहिलं तर इतरांना तरी कळेल. तंत्रांची लिस्ट विचारली, तंत्र तंत्र. आणि सारखं मी सांगतेय की वाचा, वाचतच नाही तुम्ही. मग इथे अनुजा मॅडम म्यूट आहात. तर इथे महत्वाचं, आता शारदा मॅडम खूप छान रिमार्क लिहितात. शारदा मॅडम, तुम्ही आधी तुमच्या नंबरवर लिहित चला, मग ते आधी ग्रुपवर टाकत चला, आणि मग कॉपी पेस्ट करून कमेंटला लिहित चला. खूपदा सांगितलं, जे लोक व्हॅल्युएबल लिखाण करतायत ना, त्यांनी त्या ग्रुपला पण जरा टाकलं पाहिजे ना. बाकीचे सगळे नुसते मेंढपाळागत काय वाटेल ते लिहित सुटकतात नुसतं. मेंढपाळ चाललंय, तिरक 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 मेंढ्या चालल्यात. त्याला ना गुराखी ना मेंढपाळ. कधीतरी मंगलधेंनी बघायचं, कधीतरी म्हणजे काय तेच करते मंगलभर धेन दिवसभर वेड्यासारखी. आणि वर सगळ्यांना वाईट वाटतं. मॅडम फार कडक, मेसेजला लगेच रिप्लाय देतात. करून दाखवा बरं. एक तासभर तरी करून दाखवा सगळ्या मेसेजला रिप्लाय. चूक बरोबर त्याच्यातनं काय घ्यायचंय, काय चुकलंय करून दाखवा. बघताय कोऑर्डिनेटरला काय जमतंय. एकही कोऑर्डिनेटरला व्यवस्थित जमत नाही. त्या सुलक्षणा मॅडमना थोडंफार जमतंय, पण कम्युनिकेशन मध्ये कोणाचं लक्ष नाहीये. बाकी नुसते नावालाच कोऑर्डिनेटर म्हणून नाव देतात. आता श्रद्धा मॅडमनी ध्यान घेतलं एवढ्या दिवस, त्यांना कळलं असेल कसं होतं ते. इतकं सोपं आहे का? 8-10 दिवसात माणूस हे होऊन जातं. म्हणजे कालच्या कार्यक्रमाला मी काय जे केलं, त्याला मला किती पळापळ आणि किती काय काय स्ट्रेच ऑन करून, रंगीत कसरती करून काय केलं ते माझं मला माहिती, तुमच्यासाठी. नाही तर माझं मला माहितीच असतं काय केलं पाहिजे. माझी मी करून मोकळी होईल ना. तर यामध्ये तुमच्यामध्ये आता सुधारणा पाहिजे. अनुजा मॅडम जे वाचत आहेत, सांगत आहेत अनुजा मॅडम, मॅडम काय घेतात, मंगल मॅडमनी काय केलं, हे रिव्हिजन घेतायत त्या पुस्तकाबरोबर. तर तुमच्या लिखाणामध्ये बदल पाहिजे, लक्षात घ्या. वाचायचे, तंत्रांची लिस्ट म्हणजे लिस्टच, रिपीट नकोच आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हे भराभर लिहिलेत वाक्याच्या वाक्य ना, मुस्कडीत मारून घ्या प्रत्येकाने एक एक. खरंच मुस्कडीत मारून घ्या तुमच्या. अनुभव विचारलाय का तिथे? आत्ता साधं शिवसरोदय ग्रुपवर जो अनुभव आला, मॅडमनी फोटो टाकला, ते मला पर्सनल टाकलं होतं. त्यांना म्हटलं अनुभव लिहा. 4 दिवस झाले. त्यांना वेळ मिळाला नाही. आणि मला म्हणतात, की आता मला खूप व्यवस्थित लिहायचंय, मी गावाला चाललीये, मी नंतर लिही. मग मी त्यांना आधीच सांगितलं होतं, तुम्हाला लिहायचं नसेल तर ग्रुपच सोडा तुम्ही आता. असं म्हटल्यावर त्यांनी भरमसाठ लिहिलंय, तुम्ही बघा महाशिवरात्री ग्रुपवर. ते काय अपेक्षित होतं का महाशिवरात्री ग्रुपवर आता लिहिणं? जो फोटो टाकलाय, जो अनुभव आलाय व्हिज्युअलायझेशनचा, त्याच्यात 2 ओळी लिहा म्हटलं. प्रवासाला चाललाय तुम्ही, हे ॲटिट्यूड बरोबरच नाहीये. एक तर पर्सनल मेसेज पाठवून मंगलदेनला कळवायचं, आणि मंगलदेन जेव्हा म्हणती त्यावेळेला मग कारणं सांगायची. मला काय सांगता तुम्ही? मला माहितीये व्हिज्युअलायझेशनने काय होतं. तुम्ही ग्रुपला सांगा ना, तुम्ही करताय, तुम्ही कष्ट घेतले, तुम्हाला फळ मिळालंय. आणि मग कसं लिहिलंय, मला जे काही इंग्लिशमध्ये टाइप केलं तेच तिथे टाकलंय. त्याच्यामध्ये मेडल कसलंय, काय आहे, काहीच नाही. म्हणजे किती या मंगलदेनी एकेका साध्या मेसेजसाठी तुम्हाला सांगायचं, की कसं लिहिलं पाहिजे. मी त्यांना विचारतीये, की मेडल कसलं यावं, काय झालं हेच कळलं नाहीये. तरी सुद्धा ग्रुपवर तेच पोस्ट करून टाकून मोकळ्या झाल्या. हे म्हणजे काय? हे मी व्हिज्युअलाइज केलतं. हे म्हणजे काय? म्हणजे आपण काय लिहितो 2 ओळीत एकच वाक्य. मी मेडल, तुम्हाला सांगायचं नाही ना मेडल कशातलंय. मी मेडल व्हिज्युअलाइज केलं होतं आंब्याच्या झाडाखाली. माझं सक्सेस झाला आणि फोटो संपलं. किती वेळ लागतो? 1 मिनिट तरी लागतो का हो हे लिहायला? हं?
फोटो पाठवावा, आपलं कौतुक आपण करावं, झोके घ्यावेत, हे सगळं शिकवलंय. याच्यातून झोके घेतले पाहिजेत, स्पंदनं झाली पाहिजेत. त्याला मी ट्रॅव्हलला निघाले, मी ह्याला निघाले, मी मला खूप चांगलं लिहायचंय. लिहा ना चांगलं. मी तुम्हाला सांगते 50-60% लोक मला हे उत्तर देतात, मला चांगलं लिहायचंय, मला वेळ नाहीये, मी नंतर लिहीन. झोप येते कशी तुम्हाला? आणि मग तुम्हाला जर वाटत नाही या टेक्निकने झालंय, कळवू नका ना मंगलदेनला. काय कळवायची गरज आहे? तुमच्या ह्यानी मिळवताय ते. का आंब्याच्या झाडाखाली टेक्निक केल्यामुळे मेडल मिळालंय? असं काही असेल का? नसेल वाटत तर नाही लिहायचं. मंगलदेनला पण नाही कळवायचं. वाटतंय ना तुम्हाला टेक्निकनी काही झालं, थोडं पुढं मिळालं, 10% आंब्याच्या झाडाखाली जे टेक्निक केलं ते, शिवसरोदय शास्त्राचं टेक्निक केलंय ते, 80% स्वतःचं क्रेडिट. पण त्या 10-20% जर तुम्हाला वाटतंय काही झालंय, तर तुम्ही ग्रुपला एका ओळीत कळवू शकता ना. तुम्हाला मेडल नाही कळवायचं. तुम्ही फक्त म्हणू शकता आंब्याच्या झाडाखाली जी विष धरली होती ती फलित झाली. संपलं. तुम्हाला सांगितलंय की काय जे कळवायचं नसेल ते तुम्ही कोडं घालू शकता. एक उदाहरण दिलं. हे उदाहरण तुम्हाला देतीये, की या एका मेसेजसाठी गेले 5 दिवस तेच चाललंय. 4-5 दिवसच ते चाललंय. शेवटी मी म्हटले ग्रुप सोडावा लागेल. कारण मागं सुद्धा असंच झालं होतं. मोठं मला काय ऊर भरून आलता, रडू आलतं माझ्यामुळं. हे झालं, ते झालं. मग व्हिडिओ करणार आहे. मग करा. 4 महिने गेले पण व्हिडिओ आला नाही 2 मिनिटाचा सुद्धा. लक्षात घ्या. 4 वेळा बाईला रिवाइज केलं. पण नाही आला व्हिडिओ. मग कशाला सांगायचं? कशाला ऊर भरून येतो मग मंगल मॅडम बद्दल? मग कशाला मंगल मॅडमना कौतुक करायचं? कौतुक करू नका. मी त्यातली नाहीये. तुम्ही कौतुक केलं तर मला तुमच्याबद्दल छान वाटेल असं बिलकुल नाहीये. मी न प्रिन्सिपलची बाई आहे. जे काम आहे ते तुम्ही करायचं बास. तुम्ही व्यवस्थित काम केलं मी खुश. मी त्यांना म्हटलं ते शिवसरोदयला, महाशिवरात्री ला तुम्ही काय केलं ते आता लिहिलं नसतं तरी चाललं असतं. आता मी काय विचारतीये? ते महत्वाचं आहे. तर अनुजा मॅडम पुस्तक वाचतायत याच्यातनं आपली सुधारणा झाली पाहिजे. मागच्या वेळेला स्वामींचं जे पुस्तक मी वाचलं, तंत्रांची लिस्ट यासाठी करायला सांगितली होती. लिस्ट अशासाठी करायची आहे की आपण ही तंत्र आपली आपली वापरता आली पाहिजेत. आता स्वामींनी जे लिहिलंय 4थ्या आयमात कधी, 5व्या आयमात कधी, हे डायरीत गेलं पाहिजे ना आपल्या. मग ही जी काल आपण तंत्र केली, ती काय ग्रहणाचीच आहेत का फक्त ती तंत्र? प्रत्येक अमावास्येला तुम्ही करू शकता. दर ग्रहणाला करू शकता. उद्या मंगलदेन राहिली नाही. उद्या तुम्ही या ग्रुपला नाही राहिला. तुम्हाला ती तंत्र लक्षात राहून तुम्ही करू शकता. जीवनाचा उद्धार करू शकता. पण मग काय त्यावेळेला काय करणार आहे? मग ही लिस्ट का कशासाठी करून घेतोय? की ती ग्रुपवर लिस्ट राहील. सुवर्णा मॅडमना म्हटलं करेक्ट करा. तर तिथे सुद्धा त्यांनी काय केलंय? म्हणजे एवढे एज्युकेटेड लोक आहेत, डबल ग्रॅज्युएट लोक आहेत, वर्किंग मधले लोक आहेत, तरी सुद्धा असं. ठीक आहे अनुजा मॅडम घ्या. सुरू करा. आत्मवंदन सगळ्यांना. सर्वप्रथम ना मॅडम तुम्ही जे कळकळीनं बोलताय, मी म्हणजे हे माझ्यासाठी पण आहे या ग्रुपचे मेंबर म्हणून, की असं एवढं कळकळीनं कोणच सांगत नाही. मी पैसे देऊन वर्कशॉप केलेत सगळं. ह्याच्यात मॅडमना काहीच फायदा नाही याचा. आपण लिहिलं, चिंतन केलं, आपल्याला याचा म्हणजे ह्याच्यात मॅडमना काय फायदा साधा विचार केला तर कळत, की मॅडम का म्हणतात अनुभव लिहा. आपण अनुभव लिहिल्यावर त्यांना काय मिळणार आहे? काहीच नाही मिळणार आहे. पण आपल्याला त्याचा फायदा व्हावा, ग्रुप ऊर्जेला म्हणजे वाढावी त्याच्यासाठी करतायत. तर आपण सगळेजण आपल्या ह्याच्यात प्रयत्न करूया, की आपण जे काही ऐकतोय किंवा शिकतोय ना, ते खरोखर चिंतन करून लिहिणं खूप महत्वाचं आहे. अदरवाईज आता हे बघा, मी हे जे पुस्तक वाचतेय ना, ऑलरेडी मॅडमनी यातल्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. तरी पण वाचताना लक्षात येत म्हणजे तेव्हा वाचताना लक्षात येते, की हे मॅडमनी ऑलरेडी घेतलंय. पण दरवेळीच हे परत असं रिव्हिजन नाही होऊ शकत ना प्रत्येक गोष्टीची. तर ज्या त्यावेळी लिहून घेतलं ते आपल्यासाठीच फायद्याचं आहे. इव्हन दो कालच्या ध्यानात बघा आपण आत्मशुद्धी केली. शुद्धी म्हणते मी. आणि आत्ता पुस्तकाचं वाचन कुठल्या आत्मसिद्धी. सिद्धी कधी प्राप्त होणार आहे? जेव्हा शुद्ध होईल तेव्हाच. तर पहिल्याच ह्याच्यात मॅडमनी सांगितलं होतं बघा, जे कोणी या ग्रुपला जॉईन झाले, की तुम्ही पहिला निर्मळ मन बस.
तुम्ही प्युअरली हर्टेड असाल तर बस तुमचं सगळं काम होऊन जातं. किंवा बघा, आता फॉर एक्झाम्पल मॅडमनी सांगितलं की लिहा. ह्याच्या अगोदर पण सांगितलं मी पण हे मला पण अप्लाय होतं की प्रत्येक वेळेस आपण नाही लिहित, अनुभव नाही लिहित किंवा ज्या गोष्टी आहेत त्या ग्रुपला नाही सांगत. ती खूप चुकीची गोष्ट आहे आणि सारखं वारंवार सांगून सुद्धा म्हणजे मॅडम पण ह्युमन बिंग आहे, त्यामुळे त्यांचे पेशन्स लूज होणं साहजिकच आहे. तर आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करूया की आपण प्रत्येक लिखाण अचूक आणि सजगतेनं. ऍक्च्युली मला असं वाटतं मॅडम, आम्ही ध्यान वगैरे व्यवस्थित करतोय, सगळे कार्यक्रम अटेंड करतोय, पण ते सजगता असते ना, अवेअरनेस, तो कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय मला, म्हणजे म्हणजे माझ्या दृष्टीने तरी. कारण किंवा आपण ते समोरचा जो मेसेज आहे, असं असतं एखादं की त्या समोरच्या मेसेजला आपण किती इम्पॉर्टन्स देतोय हे पण त्याच्यावर कळतं. तर तिथं आम्ही कमी पडतोय असं मला वाटतंय, मी स्वतः तरी, की अवेअरनेस नाही आहे अजिबात जे विचारतात. तर इथून पुढे मी नक्की प्रयत्न करेन की माझ्या दृष्टीनं जे प्रश्न विचारले त्याची उत्तर व्यवस्थित लिहिण्याचा. अजून एक पर्यंत आपण अनुजा मॅडम, तुम्हाला इंटरप्ट करते, सॉरी. हे हा सगळं हा नाही मी काही हरकत नाही. ज्ञानबोधवरच बोलले, तंत्रांची लिस्ट म्हणजे काय अपेक्षित होतं. हम्म. तसंच ध्यानबोधही ग्रुप मला बंद करावा लागला, कारण प्रश्न वाचतेय मी बघा. तुम्ही वाचतच नाही, तुम्ही काही लीट सुटता. प्रश्न असा आहे, आजची युरिन म्हणजे हम्म. आजची सकाळची जेव्हा तुम्ही वाचाल तोपर्यंतची, आजची नव्हे कालची, नव्हे नेहमीची, नव्हे सध्याची. आजची युरिन मध्ये कोणाला फरक जाणवला व काय जाणवला, तसेच इतर निरीक्षणे आज नोंदवायची आहेत. तर काय अपेक्षित होतं, आजच्या युरिन मध्ये फरक जाणवला का, कालचा एवढा कार्यक्रम होऊन तिथे काय लिहिलंय लोकांनी? अलीकडे कमीच होती, आम्ही अलीकडे खूपच वेळा जावं लागतं, अलीकडे होतच नाही. अलीकडे विचारलंय का? कालच्या आणि आजच्यातला फरक विचारलेला आहे. आणि किती जणांनी मग तो व्यवस्थित लिहिला? आणि इतर निरीक्षणे मग काय लिहिली आहेत का इतर निरीक्षणे? रंग बघितला असेल तर ठीक आहे, क्वांटिटी आणि ते आजच लिहायचंय. तर काय लिहिलंय तुम्ही बघा. तुम्ही फरक लिहिलाय का बघा, प्रत्येकाने बघा. तर ठीक आहे, हे पण बघा, कारण दोन्ही ग्रुप मी बंद केलेत. हा मॅडम, करा कंटिन्यू. आणि मला असं वाटतं की आपण परफेक्ट पण आहे, म्हणजे हे लर्निंग पहिल्यांदा आपल्याला शिकायचं. जसं कालच्या संकल्पात आपण घेतलं की आपल्या आयुष्याचं जे लर्निंग आहे ते माझं लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. मग मॅडम सांगतात हे आपण जर वाईट वाटून घेतलं, ग्रुप सोडून घेतला, तर आपलंच नुकसान आहे. त्या स्वतः पर्सनली कोणाला काहीच बोलत नाही. आपण त्यांच्याकडे ॲज अ एक सोल म्हणून बघूया की जो सोल आपल्याला गाईड करतोय. असं म्हटलं, ऍक्च्युली ना मी पहिल्यांदा या ग्रुपला जॉईन झाले तेव्हा असं नाही, मी पण माणूस आहे, माझ्याकडून चुका झालेल्या. तेव्हा मॅडम असं बोलायच्या. ऍक्च्युली त्यांचा टोन तसा आहे म्हणा किंवा त्यांची बोलण्याची रीत आहे. तेव्हा असं वाटलं की ती म्हणजे स्ट्रिक्ट आहेत मॅडम. पण नंतर जसं जसं आपली साधना वाढते किंवा बघा, कालच आपण संकल्प हाच केलाय की माझं लर्निंग हे छोटं छोटं आहे लर्निंग, पण त्याच्यासाठी परत जन्म घ्यायला लागू शकतो आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीसाठी. हे जर टाळायचं असेल तर आपण आत्ता जे आहे त्याच्यातच सुधारणा करून या जन्मातच रिकामं होऊ शकतोय आणि जी मुक्ती आपल्याला पाहिजे 4 मुक्त्यांमधली ती मिळवू शकतोय. तर कोणीच मॅडमच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. फक्त त्याच्यातनं आपल्यासाठी काय आहे ना, माझं लर्निंग काय आहे याच्यातून, हे प्रत्येकानं आपापल्याला किंवा पर्सनली कोणाचंच म्हणजे आता जसं की फॉर एक्झाम्पल सुवर्णा मॅडमना बोलले असतील मॅडम, ते सुवर्णा मॅडमना नाही आहे. आपण सगळेच शिकलेलो आहेत ना. ते आपल्यासाठीच आहे पहिल्यांदा. ते जस्ट त्यांचं नाव म्हणून नॉमिनल मॅडमनी घेतलं असेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत. तर थँक मॅडम सुलभा की तुम्ही मॅडम, ॲज आडनाव घाला, नंबर मला घाला. गाईड कालही तुम्ही करताय. असे जॉईन झाला होता, सुलभा मॅडम. काल मी बोलले नाही, ग्रहणाचं चालू होतं. तुमचं आडनाव घाला आणि नंबर घाला. हा मॅडम, करा कंटिन्यू. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे आपण आत्ताच नाही लर्न केलं ना, तर परत हे सगळं शिकायला परत यायला लागेल. हे आपल्याला इतकी सगळं ज्ञान असून आपण आता हे ऐकतोय याच्यावरून तरी जी आपली चूक आहे ती आत्ताच्या आत्ता व्यवस्थित दुरुस्त करून आपण पुढे जाऊ शकतो. तर हे आपल्याला महत्वाचं शिकायचंय. बघा, कालपर्यंत आपण आत्मसिद्धी, स्वामी दत्तावधूतांच्या ह्याच्यात आपण हे बघितलं होतं की साधना कशी महत्वाची आहे
आणि कालच बघा, कालच्या ध्यानात आपण आपले जे साधना करण्याचे म्हणजे साधनेचं आसन असू दे किंवा साधना म्हणजे साधना करताना लागणारी जपमाळ असू दे, ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या आपण सिद्ध करून घेतल्या ग्रहणाच्या काळात. पण त्या सिद्ध कधी होतील? ठीक आहे, आपण कालच्या आता फॉर एक्झाम्पल आपण काल आपली जपमाळ सिद्ध करून घेतली. ठीक आहे, त्याच्यात ऊर्जा आली, आपण त्या माळेने जप केला तर 100% आपल्याला सिद्धी मिळणार, जे हवं ते मिळणार. पण आपण काल ग्रहणात जी माळ घेतलेली ती काल सिद्ध करून ठेवली, कपाटात तशीच ठेवली, तर त्याच्याने सिद्धी प्राप्त होईल का? नाही. तर स्वामी इथं हेच म्हणतात की म्हणजे साधकानं जी साधना केली मग कुठलीही असो, जसं की तंत्रांची म्हणजे त्यांनी सांगितलं स्वामींनी की पहिल्यांदा बघा जे ध्यान साधक नाहीये त्यांना खूप अवघड जातं की एका ठिकाणी बसून श्वासावर लक्ष देणं, म्हणून त्यांनी पहिल्यांदा स्तोत्र पठण सांगितलं. ते जाता येता स्तोत्र म्हणायचं का? कारण आपण रिकामं डोकं असलं की सारखे कोणते ना कोणते विचार येतात, तर ते विचार नष्ट होण्यासाठी आपण पहिला स्तोत्र म्हणजे आपल्या वाणीला सवय लागली की बाकी विचार करण्याऐवजी आपण त्या स्तोत्राकडे लक्ष देतो. ठीक आहे, जसजशी साधना वाढत जाते ती स्तोत्र म्हणण्याची सवय झाली की मग आपण स्वामींनी सांगितलं की रोज किमान 1 तास तरी सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास एका आसनावर बसून आपण आपली साधना करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सोहम ध्यान आनापानसती ध्यान सांगितलं आणि तो सो आणि हम कसा करायचा ते पण त्यांनी सांगितलं, जे की आपण आपल्या रोजच्या ध्यानात करतोच. आता बघा, स्वामी म्हणतात की जसजशी साधना वाढत जाते म्हणजे साधकाची जसजशी साधना वाढत जाते तसतसं विविध प्रकारचे ज्ञान आपोआप प्राप्त होऊ लागते. याला सरस्वतीची प्रसन्नता किंवा ज्ञानशक्तीची प्रसन्नता असे म्हणतात. मग याच्याबद्दल मला एक आठवलं की बघा, जसं की आपण जे पुस्तक वाचतो किंवा जे करणार असतो ते आपल्या अगोदर मॅडमना कसं काय कळतं? तर तेच त्यांनी इतकी साधना केली आहे किंवा अजूनही बघा त्यांना समजतं किंवा इंट्युशन्स येतात म्हणून त्यांनी ध्यान करायचं सोडलंय का? नाही. हे साधनेचं स्वामी तेच सांगतात की तुम्हाला त्याच्यात कंटिन्युएशन गरजेचं आहे. म्हणजे आता तुला जसं की तुम्हाला मंत्रसिद्धी प्राप्त झाली म्हणून तुम्ही तिथेच थांबलात तर त्याला सिद्धी नाही म्हणत. मग हळूहळू त्या मंत्राची सिद्धी नाही काम करणार. याला सरस्वतीची प्रसन्नता किंवा ज्ञानशक्तीची प्रसन्नता असं म्हणतात. साधक जवळजवळ सर्वज्ञ असतो, सर्वज्ञ बनतो, परंतु ईश्वराच्या परवानगीशिवाय तो आपले ज्ञान कधीही प्रगट करीत नाही. आणखी थोडीफार प्रगती झाल्यानंतर साधकाच्या केवळ दर्शनाने लोकांच्या समस्यांचे निवारण होते. जसं की हे प्रत्येकाच्या बाबतीतच होईल असं नाही. जे प्रत्येकाच्या बाबतीतच होईल असं नाही. बघा आपल्याला कोणत्या कोणत्या व्यक्तींना बघितल्यावरच खूप छान वाटतं. त्यांनी काही बोलले तरी आपल्याला वाटतं किती छान वाटतं ना त्यांच्याशी बोलल्यावर. तर मी मॅडमना पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मला असं वाटलं की मी त्यांच्या गालांना हात लावावा म्हणून. माहित नाही का असं वाटलेलं. तर काय होतं, तर का हे कशामुळे वाटतं? कारण त्यांची साधना त्यांच्या ऑरामध्ये रिफ्लेक्ट होते आणि तो ऑरा आपल्याला अट्रॅक्ट करतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं त्यांच्यासोबत राहावं, त्यांच्यासोबत बोलावं लाइक दिस. लोक साधकाचा खूप सन्मान करतात व साधकाला खूप धन देतात. कीर्ती व पैसा प्राप्त होतो. या अवस्थेला महालक्ष्मीची प्रसन्नता किंवा इच्छाशक्तीची प्रसन्नता असे म्हणतात. या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून साधकाने आत्मज्ञानाच्या मार्गाने पुढे पुढे जायला हवे. कालांतराने सर्व प्रकारच्या शक्ती व सिद्धी प्राप्त होतात. या अवस्थेला महाकालीची प्रसन्नता किंवा क्रियाशक्तीची प्रसन्नता असे म्हणतात. वरील तिन्ही अवस्थांकडे दुर्लक्ष करून साधकाने सतत पुढे जात राहायला हवे, म्हणजे शून्यामध्ये प्रवेश प्राप्त होतो व हे शून्य म्हणजेच आत्म्याचे खरे स्वरूप होय. बघा, शून्याचं ध्यान आपण एकदा केलं होतं पिरॅमिडमध्ये, मी शून्य आहे म्हणून. तर ते खूप छान ध्यान झालं होतं. म्हणजे जेव्हा आपण त्यामध्ये कुठलाच अहंकार राहत नाही किंवा आपण कोण आहे याचा जराही लवलेश राहत नाही. एकदम मी मनही नाही, मी शरीर नाही. मी हा फक्त आत्मा आहे. जसं काल बघा आपण स्वतःच तर्पण केलं. म्हणजे कुठली ही स्टेज कुठं आपण इथपर्यंत कधी पोहोचू शकलो? हे जर आपण पूर्वीच्या असतो तर एवढं सगळं इथपर्यंत नसतो. तर हळूहळू या साधनेच्या पायऱ्या आहेत म्हणा. त्यामुळे आपल्याला हे ज्ञान आता हे पण समजण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या ग्रुपमध्ये किंवा भरपूर लोक आहेत. पण कार्यक्रमाला किंवा ध्यानाला ठराविक लोक का येतात? कारण त्यांचं ती प्रोसेस आहे. ती सोलची इव्होल्युशनची प्रोसेस आहे. ती प्रोसेस पार पडते. जसं की आता आपण
जसं की हे पुस्तक का म्हणजे मीच का वाचायला घेतलं, बाकी कोणीही वाचलं असतं का? कारण पहिल्यांदा हे पुस्तक माझ्यासाठी गरजेचं आहे. हे स्वतः पहिलं ही माझ्या आत्म्याची रिक्वायरमेंट आहे, ही माझ्या सोलची पहिली रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर मी हे वाचन म्हणून जस्ट ही दुसरी स्टेप आहे की तुम्हा सगळ्यांना या वाचनाचा लाभ होतोय. पण ही पहिली माझ्या आत्म्याची गरज आहे की या पुस्तकाचं वाचन. त्यामुळे जे काही होत असतं ना, ते थोडंसं बारकाईनं लक्ष देऊन बघितलं आपण की कळेल की हे सगळं आपल्या सोलच्या म्हणजे रिव्होल्युशनसाठी चाललंय किंवा ट्रान्सफॉर्मेशनसाठी चाललंय आणि आपण त्यात कसा सहभाग घेतोय हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्या पुढचं पण बघा 4 खाणी सांगितल्यात, जे की आपण दासबोधामध्ये पण बघितलंय की 4 खाणी कोणत्या? स्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज. म्हणजे घामापासून उत्पन्न होणाऱ्या जीवांना स्वेदज म्हणतात. यांचे असंख्य प्रकार असून पशुपक्ष्यांच्या स्वेदापासून निर्माण होणाऱ्या जीवांनाही स्वेदज म्हणतात. अंड्यापासून उत्पन्न होणाऱ्या जीवांना अंडज म्हणतात. यात विविध प्रकारचे पक्षी येतात. जारज म्हणजे यात पशु व माणसं येतात, म्हणजे वारेपासून ज्यांचा जन्म गर्भाशयातून म्हणजे आईच्या गर्भातून होतो त्यांना जारज म्हणतात. उद्बीज म्हणजे वनस्पती, म्हणजे ज्यांचं बीज पेरलं जातं आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या वनस्पती. तसंच वृक्ष, झाडं इत्यादी सर्व उद्बीज या सदरात येतात. जीवात्मा अनेक योनीत फिरतो. मनुष्य ही एकच योनी कर्मयोनी असून इतर सर्व भोग योनी आहेत. या कर्मयोनीत म्हणजेच मनुष्य म्हणून जन्म प्राप्त झाल्यानंतर येथे प्रयत्न करून मुक्तीचा मार्ग शोधायचा असतो. बघा आपण हे सगळं कशासाठी करतोय? मुक्तीसाठी ना. म्हणून जे काही आपल्या जरी याच्यातूनही आपल्या बघा आपण मनुष्य आहे, चुका होणार ठीक आहे. पण त्या चुका स्वीकारून त्या दुरुस्त करून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणूनच आपण मनुष्य आहोत ना. म्हणूनच हा जन्म प्राप्त झाल्यानंतर इथे प्रयत्न करून मुक्तीचा मार्ग शोधायचा असतो. म्हणजे स्वतःचा विकास करायचा असतो. अंगी सद्गुण निर्माण व्हावेत म्हणून ईश्वराला शरण जाऊन ईश्वर भक्ती करायची असते. बरं आता ईश्वर भक्ती म्हणजे काय? तासनतास जपमाळ करायची का? किंवा पोथ्या वाचायच्या का? काय म्हणजे देवळात जायचं का? ह्याच्या अगोदर या विषयावर पण मॅडमने आपल्याला सांगितलंय, की हे करणे म्हणजे ईश्वर भक्ती का? किती लोक बघा, किती भक्ती करत, किती म्हणजे टाळ घेऊन आपल्याला ते रस्त्यावरनं जाणारे लोक दिसतात. पण ही म्हणजे खरी भक्ती आहे का? तर कोणती भक्ती सांगितलंय? परोपकार, दान, प्रेम व इतरांना मदत करणे, ईश्वर चिंतन करणे या गोष्टी मनुष्य जन्मातच शक्य आहेत. आणि हीच खरी ईश्वर भक्ती आहे. या गोष्टी न करता जे केवळ आयुष्यभर खाण्यासाठी जगतात त्यांना मृत्यूनंतर पुनश्च पशुयोनी प्राप्त होते. हे झाले फक्त खाण्याबाबतीत. परंतु या मनुष्य योनीमध्ये लाखो करोडो प्रकारची माणसं आहेत. या माणसांचे मृत्यूनंतर काय होत असेल ते ईश्वरालाच ठाऊक. नर जन्म उत्तम असे जगातील सर्व शास्त्रे सांगतात. पण आजच्या माणसाची वागण्याची पद्धत पाहिली तर पशु माणसाहून श्रेष्ठ म्हणण्याची वेळ आली आहे. मृत्यूनंतर ईश्वर हे पाहत नाही की तुम्ही भारतीय आहात की अमेरिकन, तुम्ही ब्राह्मण आहात की शूद्र, तुम्ही हिंदू आहात की ख्रिश्चन. तिथे फक्त एवढेच पाहिले जाते की तुम्ही किती परोपकार केला आहे, किती निस्वार्थीपणे तुम्ही जगलात. यावर तुम्हाला कुठे पाठवायचे याचा निर्णय घेतला जातो. पूर्वजन्मातील संस्कार या जन्मामध्ये मानवी जीवनावर सतत परिणाम करत असतात. पूर्वजन्मातील वाईट संस्कार निघून जावेत व या जन्मात चांगल्या संस्कारांचे बीजारोपण व्हावे यासाठी सद्ग्रंथांची निर्मिती ईश्वरी सत्तेकडून होत असते व मानवी मनावर चांगले संस्कार व्हावेत करणारे शेकडो प्रवचनकर्तेही ईश्वर भूतलावर पाठवत असतो. याशिवाय परोपकाराच्या अनेक संधी मानवाला उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु इतके करूनही मानव सुधारला नाही तर शिक्षा म्हणून मानवाला पुढील जन्मामध्ये मानवेतर योनीत पाठवले जाते. म्हणजे मनुष्य सोडून सगळ्या योनी ज्या आपण बघितल्या की 5व्या लोकाच्या खालच्या सगळ्या योनी. येथे त्याला माहित असते की मी पूर्वजन्मात होतो व त्या जन्मी पुण्य न केल्याने मला ही मानवेतर योनी प्राप्त झाली आहे. त्या योनीत अनेक यातना भोगत असताना तो ईश्वराला प्रार्थना करीत राहतो, मला यातून सोडव, मी पुढील मनुष्य जन्मात नक्की परोपकार करेन. हा यातनांचा काळ व मानवेतर योनी ही प्रत्येक मनुष्याच्या कर्मावर अवलंबून असते. परंतु किमान 1500 ते 2000 वर्षांचा काळ शिक्षा म्हणून भोगावाच लागतो. त्यापेक्षा कमी शिक्षा ईश्वराच्या दरबारात नाहीच. काही आत्मे तर इतके भयंकर असतात व मनुष्य जन्मात त्यांनी इतकी काही पापे केलेली असतात की त्यांना पशुजन्मही प्राप्त होत नाही. अशांना लाखो वर्षे यातना लोकात काढावी लागतात. त्यांच्याविषयी न बोललेलेच बरे. अशा प्रकारे 1 ते 9 मिती म्हणजे डायमेन्शन्स अस्तित्वात असून
आपण पृथ्वी तलावरील मनुष्य त्रिमिती विश्वात राहतो. इतर मिती आपल्या दृष्टीला दिसत नाहीत. काही माणसांना भूत पिशाचे दिसतात, पण अशी माणसे फार थोडी असतात. इतर माणसे भूत पिशाच्यांचे अस्तित्वच मानायला तयार नसतात. परंतु या विश्वामध्ये मानवाच्या दृष्टीस अगोचर असे असंख्य लोक असून ते 1 ते 9 मितीमध्ये विभागले आहेत. 1 ते 9 मितींवर परमात्म्याची सत्ता चालते. त्यापुढे परमात्म्याची सत्ता चालत नाही. 9व्या मितीपलीकडे शून्याचे प्रांत असून या प्रांतात परमात्म स्वरूप महायोगी राहतात. विश्वाचे रहस्य योग्यांनाही कळणे कठीण आहे. तुम्ही उन्हाच्या किरणांमध्ये रेणू असतात असे ऐकले असेल. एकदा साधना करीत असताना माझे स्वतःचे स्वरूप रेणूंपेक्षा हजारो पटीने सूक्ष्म झाले व त्या रेणूमध्ये मी प्रवेश केला. तेथे आपल्या पृथ्वीसारखे परंतु वेगळ्या रंगाचे विश्व आढळून आले. तेथील प्रकाश गुलाबी रंगाचा होता. तेथील लोक आध्यात्मिक दृष्टीने खूप प्रगत होते. असेच एकदा आणखी एक विश्व पाहिले. दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे भयानक आकाराचे चक्क हवेतून जात होते. त्यांची लांबी कळत नव्हती. कदाचित एका 100 फूट लांबीच्या सर्पाला दुसऱ्या सर्पाने आपल्या मुखाने पकडले असल्याने आपल्याला लांबी कळत नाही असे मला वाटले. हे शक्तीचे प्रवाह होते. याविषयी अधिक काही सांगणे योग्य नव्हे. काही शक्तींचे प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे मध्यबिंदूपर्यंत येतात व पुन्हा सर्कलला वळसा घालून परत उत्तरेकडे जातात. हे प्रवाह अत्यंत शुभ व सात्विक सामर्थ्य व ज्ञान देणारे असतात. अशा प्रकारे अनेक विश्वे या सृष्टीत अस्तित्वात आहेत. पृथ्वीतलावरील मनुष्य संपत्ती व आरोग्य या दोन्ही गोष्टी असल्या की स्वतःला सुखी समजतो, पुण्यवान समजतो. परंतु जे लोक परोपकार किंवा दान करीत नाहीत, फक्त स्वार्थापुरते जगतात, अशा लोकांना मृत्यूनंतर यातना भोगाव्या लागतात. पहिल्या लोकापासून ते महाशून्यापर्यंत सर्व प्रांत ईश्वरी कृपेने मी पाहिलेले असून त्या त्या प्रांतातील अधिपतीची व माझी चांगली मैत्री आहे. याविषयी मी फक्त इतकेच सांगतो की प्राचीन काळी काही सम्राट जे स्वतःला महापराक्रमी संपत त्यांच्या संपत्तीची तुलना करता येत नसे. राजे महाराजे गेली लाखो वर्षे नरकात यातना भोगत असून त्यांच्या यातनांना अंत नाही. काही आत्मे तर अनेक युगांपासून यातना भोगत आहेत. हे सर्व एकेकाळी पृथ्वीवरचे सर्वात सुखी प्राणी समजले जात होते. त्यांची सत्ता पृथ्वीवर चालत होती. नरकाच्या या भयानक अंधार लोकात काही आत्मे असेही आहेत की जे गेल्या 50-60 वर्षापासून येथे राहत असून ज्यांना पृथ्वी तलावरील बहुतेक जनता ओळखते. यांची नावे सांगून मी स्वतःला अडचणीत आणू इच्छित नाही. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, असूया, सतत दुसऱ्यांची निंदा करीत राहणे, दुसऱ्याला नावे ठेवीत राहणे, इतरांवर जळत राहणे, दुसऱ्यांचा उत्कर्ष न बघवणे, दुसऱ्यांचे वाईट व्हावे अशी इच्छा करणे, स्वार्थ व संकुचितपणा, लोभीपणा या सर्व गोष्टी मानवाला नरकात घेऊन जातात. दुष्ट प्रवृत्तीच्या या चिखलात जे लोळतात त्यांना मनुष्य जन्म परत मिळत नाही. साधना करताना दगड, पशु, वृक्ष यांच्यात निवास करणारे पूर्वजन्मीचे मनुष्य असलेले आत्मे मला भेटत व यातनातून सोडवण्याची विनंती करीत. एकदा साधना करताना एक पाल समोर आली. पाली तर आपण रोजच पाहतो, त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केले. परंतु बराच वेळ झाला तरी ती पाल जागची हलेना. शेवटी मी तिच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करताच ती पाल मूर्छित झाल्यासारखी झाली व त्या पालीच्या देहातून एका स्त्रीचा आत्मा प्रकट झाला. त्या स्त्रीने दर्शन घेतले व म्हणाली, पूर्वजन्मी मी स्त्री होते. मी सतत दुसऱ्यांवर जळत असे, द्वेष मत्सर करीत असे. नवऱ्याला मी माझा गुलामच बनवला होता. ईर्ष्या मत्सर करण्यात आयुष्य संपले व हा जन्म प्राप्त झाला. खूप यातना होतात. मी स्त्री आहे. स्त्रीच्या सर्व भावना, विकार, विचार मला आहेत, पण कुणाला सांगू शकत नाही. माणसं जे पदार्थ खातात ते खाण्याची इच्छा होते, पण खाऊ शकत नाही. वर्षभर मला या पालीच्या देहात शिक्षा भोगायची आहे. नंतर आणखी 1.5 वर्ष मला सरड्याचा जन्म मिळेल. तूर्त मला माझ्या शिक्षेविषयी एवढेच माहीत आहे. मग स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी काय करू शकतो हे मी विचारले. तर ती स्त्री म्हणाली की फक्त आशीर्वाद द्या. मी तिच्यासाठी ईश्वराची प्रार्थना केली व विचारले, तुझ्या नवऱ्याचे काय झाले? ते काही मला कळू शकले नाही. परंतु त्यालाही शिक्षा म्हणून मनुष्य तर योनी नक्कीच प्राप्त झालेली असणार. परमेश्वराच्या दरबारात फारच कठोर शिक्षा असतात. हे आम्हाला पृथ्वीतलावर जगताना कळले असते तर किती बरे झाले असते. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. तात्पर्य इतकेच की मनुष्य देह ईश्वराने दिला आहे. आता मनुष्यत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. नागपूर येथील
श्री दत्तात्रय आगे यांच्याकडे एक कुत्री होती. ही कुत्री दर एकादशीला उपवास करत असे. ध्यान मार्गाने त्याचा शोध घ्यायचं मी ठरवले. मी पाहिले, ती कुत्री पूर्वजन्मी मराठा जातीतील एक शेतकरी स्त्री होती. ती पंढरपूरला वाऱ्या करत असे. एकादशीचा उपवासही करत असते. पण हे तिचे बाह्य सोंग होते. तिला चोरी करायची सवय होती. त्याची शिक्षा म्हणून तिला कुत्र्याची योनी प्राप्त झाली. पूर्वसंस्कार व केलेल्या पापाचे परिमार्जन म्हणून ती बरोबर एकादशीचा उपवास करत असे. एकादशीच्या एक दिवस अगोदर किंवा एकादशीच्या दिवशी पहाटे तिच्या कानात शब्द ऐकू येत. उद्या एकादशी आहे, अन्न खाऊ नकोस किंवा आज एकादशी आहे, उपवास कर. अशा प्रकारे 9 वर्षे तिने कुत्र्याच्या योनीमध्ये यातना भोगल्या व नंतर ती एकादशीच्या दिवशीच मृत्यू पावली. बघा, याच्यात स्वामींनी त्यांचे स्वतःचे अनुभव दिलेत. पण याच्यातलं काही जरी लक्षात नाही राहिलं आपल्या आतापर्यंत वाचलेलं, तरी एवढं तरी लक्षात असेल की आपल्याला मनुष्य देह खूप मुश्किलीने मिळाला, खूप दुर्मिळ आहे. 1500 ते 2000 वर्षांच्या इतर योन्यांमधला जन्म घेतल्यानंतर आपल्याला मनुष्य योनी. आणि आता स्वामींनी सांगितलंय दान, परोपकार या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जर आपण मनुष्य योनीत घेऊन स्वार्थीपणाने वागलो, जसं त्या मागच्या ह्याच्यात 2 दिवसापूर्वी स्वामींनी एक उदाहरण दिलं होतं. असे काही मनुष्य आहेत बघा, ते खूप चांगले पण आहेत. पृथ्वीवर ते चांगले आहेत. बाकी त्यांचं ते कुणालाही उपद्रव करत नाहीत. पण फक्त ते स्वतःच्या कुटुंबापुरते जगतात. तर त्यांनाही म्हणजे त्यांनी दुसऱ्या कोणाला त्रासही नाही दिलेला आहे. तरी पण त्यांनाही खालच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. कारण स्वामींचं असं म्हणणं आहे, ईश्वराने हा मनुष्य देह आपल्याला परोपकार करण्यासाठी दिलाय, दान करण्यासाठी दिलाय आणि आपण त्याचा उपयोग त्याच्यासाठी नाही करत. म्हणून जे कोणी चांगल्या म्हणजे ज्या व्यक्ती आपल्याला वाटतात की खूप चांगल्या आहेत आणि त्या त्यांच्या संसारात चांगल्या आहेत, त्यांचा संसार व्यवस्थित करतायत, पण त्यांच्यासाठीही 5व्या योनीच्या खालचा 5व्या लोकातल्या खालचा जन्म त्यांना प्राप्त होतो. आता 4 देह सांगितलेत, हे पण आपण बघितलं. मनुष्याचा आत्मा हा एखाद्या ज्योतीप्रमाणे असून या आत्म्यावर अनेक आवरणे असतात, हे आपल्याला माहितीये. बघा, तुम्हाला कोणाला आठवत असेल, मॅडमनी स्लाइडवरचा एक फोटो, मॅडमची एक स्लाइड आहे, त्याच्यामध्ये ते कोणकोणते देह आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये त्याची इमेज होती. यांना चत्वारी देह असे म्हणतात. या 4 देहांमध्ये स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण. स्थूल देह म्हणजे जो आपल्या डोळ्यांना दिसतो असा. या स्थूल देहामध्ये 2 फरक असतात. सूक्ष्म देह म्हणजे हा सूक्ष्म देह सामान्य मानवाचे खरे स्वरूप होय. जोपर्यंत आत्मा या सूक्ष्म देहात राहतो, तोपर्यंत त्याच्या हातून चांगली वाईट कृत्ये होत राहतात. हा सूक्ष्म देह जेव्हा शुद्ध असतो, तेव्हा मनामध्ये सद्विचार निर्माण होतात. परोपकार, प्रेम, ईश्वर भक्ती, दान, नामस्मरण अशा प्रकारच्या अनेक सत्प्रवृत्ती सूक्ष्म देहातून वावरत असतात. जेव्हा सूक्ष्म देह अशुद्ध होऊ लागतो, तेव्हा आळस, भय, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अहंकार, लोभ, स्वार्थ, संकुचित प्रवृत्ती इत्यादी दुष्प्रवृत्ती सूक्ष्म शरीरात निर्माण होतात. म्हणजे जसं समजा आपल्याला ध्यानाला सकाळी उठायची सवय असेल आणि आपण उठत नाहीये, तेव्हा म्हणजे आपला सूक्ष्मदेह अशुद्ध होतोय, त्यामुळेच आपल्याला आळस येतोय असं समजायचं. याशिवाय वातावरणात फिरणारे दुष्ट आत्मे, भूतपिशाचेही मनुष्याच्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करतात. यामुळे वाईट विचार मनात येतात. ज्यांना मादक द्रव्याचे व्यसन आहे, अशा लोकांच्या सूक्ष्म शरीरातील संरक्षण कवच नष्ट होते व असे लोक पैशाचिक शक्तीच्या अधीन होतात. ज्यांचं सूक्ष्म शरीर पूर्णपणे पैशाचिक म्हणजे पिशाच वगैरे शक्तीच्या अधीन झालेले आहे, असे लोक गुंड, माफिया, खुनी, हत्यारे, परमलोभी, परमस्वार्थी व कपटी असे असतात. या सर्व गोष्टीवरून एक महत्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जर सूक्ष्म शरीर शुद्ध असेल तर मनात सत्प्रवृत्तींचा निवास असतो व सूक्ष्म शरीर अशुद्ध झाले की मनुष्य लोभी, स्वार्थी बनतो. सूक्ष्म शरीर अतिशय खराब झाले की मनुष्य दुष्ट बनतो. सूक्ष्म देहात मन राहते. सूक्ष्म देह जेवढा अशुद्ध तेवढे मन अस्वस्थ असते. सूक्ष्म देह शुद्ध होऊ लागला व एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सूक्ष्मदेह शुद्ध झाला की मनःशांती प्राप्त होते. ईश्वर भक्ती करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे ज्या लोकांच्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, अहंकार, लोभ, स्वार्थ अशा प्रवृत्ती आहेत, अशा सर्व लोकांपासून नेहमी दूर राहायला हवे.
सिद्ध पुरुष भक्तांच्या शरीरातील अशुद्धता खेचून घेतात व त्यांना शुद्धता प्रदान करतात. सिद्ध पुरुष अशा प्रकारे पृथ्वीवरील मानवांची सूक्ष्म शरीरे शुद्ध करण्याचे कार्य करीत असतात. शुद्ध झालेली शरीरे पुन्हा अशुद्ध होऊ नयेत म्हणून किमान दररोज किमान 1 ते 2 तास ईश्वर चिंतन करणे आवश्यक आहे. याशिवाय भारतातील सिद्ध पुरुष ठिकठिकाणी आपल्या तपस्येची शक्ती ठेवतात. अशा स्थानात गेल्यावर मनाला आल्हाददायक वाटते. अशा स्थानांमध्ये थोडीफार ईश्वरभक्ती केली असता मन लवकर शुद्ध होते. भारतामध्ये अशी हजारो स्थाने आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. कंदिलाच्या काचेवर काजळी धरल्यानंतर ज्याप्रमाणे आतील ज्योतीचा प्रकाश बाहेर पडण्यास अवरोध निर्माण होतो, त्याचप्रमाणे सूक्ष्म देहावर अशुद्धता व दुष्ट प्रवृत्ती यांची आवरणे चढली असल्याने अंतरात्माचा प्रकाश बाहेर पडेनासा होतो. पृथ्वीतलावरील आजचा मानव हा त्यामुळे जड, मूढ, स्वार्थी, लोभी, अहंकारी व दुष्ट बनला आहे. सूक्ष्म शरीरावरील आवरणे जेवढी घन असतात त्या प्रमाणात मृत्यूनंतर तो आत्मा पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ राहतो. सूक्ष्म शरीर जितक्या प्रमाणात शुद्ध असेल तितक्या प्रमाणात आत्मा हलका होतो व वातावरणात सर्वत्र हिंडू फिरू शकतो. तसेच अशा शुद्धात्म्यास स्वर्गलोकात किंवा स्वर्गाहूनही उच्च लोकात स्थान प्राप्त होते. सूक्ष्म शरीराला शुद्ध करण्यासाठी ईश्वर भक्ती, दान व परोपकार यांची अत्यंत आवश्यकता असते. तसेच सूक्ष्म शरीराची शुद्धता कायम राखण्यासाठी नियमित प्राणायाम व ध्यानधारणा करणे आवश्यक असते. बघा, आतापर्यंत या पुस्तकाची 100 पानं वाचून झाली आहेत, पण प्रत्येक पानावर स्वामींनी सांगितलंय की ईश्वर भक्ती म्हणजे त्याला आपण ध्यान म्हणू शकतो. ध्यान, दान आणि परोपकार या 3 गोष्टींवरच हे पुस्तक अवलंबून आहे. इव्हन या साधना पण आहे. तर स्वामी म्हणतात तुमची साधना कधी पक्की होईल जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल. या गोष्टी कधी होईल जेव्हा तुमचा सूक्ष्म देह शुद्ध असेल तर. सूक्ष्म देह कधी शुद्ध होईल म्हणजे हे सगळं एकमेकांवर डिपेंडंट अशा गोष्टी आहेत. आणि जर बघा आपण दान करायला लागलो, परोपकार करायला लागलो तर आपोआपच आपल्या या म्हणजे सूक्ष्म देहावरची काजळी ती निघून पडेल आणि आपल्याला अंतरात्म्याचा बोध होईल. आता सांगितलं कारण देह, जो आपण अगोदर बघितलाय त्याची रिव्हिजन. कारण देह म्हणजे काय? परोपकार, दान, ईश्वर भक्ती अशा अनेक सद्गुणांच्या संचयाने सूक्ष्मदेह अत्यंत पवित्र व पारदर्शक होतो. त्यानंतर काही काळ विशिष्ट प्रकारची योग साधना केल्यावर साधकाचा कारण देहात प्रवेश होतो. कारण देहात चित्त असते. या चित्तामध्ये लाखो जन्मांमध्ये जी जी कर्मे केलेली असतात त्याची मायक्रोफिल्म असते. जेव्हा ही मायक्रोफिल्म रिकामी होते तेव्हा चित्तशुद्धी झाली असे म्हणतात. चित्तशुद्धीनंतरच ज्ञान प्राप्त होते. जसजशी चित्ताची शुद्धी होत जाते तसे ज्ञान प्राप्त होते, सद्गुण प्राप्त होतात. बघा म्हणजे असं मला असं वाटतं की आपण हे ज्ञान घेतोय पण अजून आपलं चित्तशुद्धी झालेली नाहीये. त्यामुळे ते ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये किंवा ते ज्ञान आजपर्यंत उतरत नाहीये असं आपण म्हणू शकतो. तर आपल्याला आपलं चित्त शुद्ध करणं महत्वाचं आहे. पण चित्त कधी शुद्ध होईल? जेव्हा आपला सूक्ष्म देह शुद्ध होईल तेव्हाच आपलं म्हणजे कारण देह म्हणजे जसं की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. तसं सूक्ष्म देह आपल्याला शुद्ध करायचा तर मग या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपला सूक्ष्म देह दान, परोपकार, ध्यान करून आपण आपला सूक्ष्म देह शुद्ध करू शकतो. आणि त्याच्यानंतर कारण देह आपला कधी पारदर्शक होईल किंवा आपली चित्तशुद्धी कधी होईल? जेव्हा आपण त्या एक एक पायरी चढून म्हणजे कारण देहापर्यंत आल्यानंतर आपली चित्तशुद्धी झाल्यानंतर आपण जे जे ज्ञान ग्रहण करतोय किंवा प्राप्त जे ज्ञान घेतोय ते आतपर्यंत उतरेल. आता महाकारण देह. महाकारण देहाचा बिंदू काजव्याप्रमाणे लखलखणारा व तेजस्वी असतो. महाकारण देह हा जरी बिंदू रूपच दिसत असला तरी त्याचे स्वरूप विश्वव्यापी असते. परमेश्वराच्या कृपेने योग्याच्या या महाकारण देहात प्रवेश होतो तेव्हा तो योगी विश्वव्यापी बनतो, सिद्ध बनतो. अशा योग्याच्या चिंतनाने मानव मात्रांचे कल्याण होते. महाकारण देहातील साधना संपल्यानंतर योग्याचा शून्यामध्ये प्रवेश होतो. येथे योगी पूर्ण शून्य रूप बनतो. बरेचसे योगी शून्यात प्रवेश केल्यावर तिथेच थांबतात तर काही महायोगी या शून्याचा भेद करून महाशून्यात प्रवेश करतात. महाशून्याचा प्रांत हा शून्यापेक्षा अतिविशाल असल्या कारणाने याला महाशून्य असे म्हणतात. येथे योग्यास
परमेश्वर अवस्था प्राप्त होते. काही योगी या महाशून्याच्या प्रांताचा भेद करून परब्रह्माच्या प्रांतात प्रवेश करतात. येथे योग मार्गाचा प्रवास संपतो. बघा, हे खूप गूढ ज्ञान आहे असं मला वाटतं. आपण आतापर्यंत म्हणजे माझ्या वैचारिक पातळीप्रमाणे मी आतापर्यंत फक्त लोकापर्यंत पोहोचू शकते. जे 9 लोक आहेत ते मला व्यवस्थित समजलेत असे मला वाटतंय, जेणेकरून माझ्या फ्री विल मध्ये मला इथून पुढच्या माझ्या आत्म्याचा प्रवास आहे तो कुठल्या लोकात करायचा आहे हे फक्त क्लिअर झालंय असं मला स्वतःला वाटतं. पण बघा, ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की म्हणजे असं एकदा घेतलं आणि संपलं असं गोष्ट नाही. उद्या दुसरी गोष्ट आपल्याला काहीतरी नवीन कळू शकते त्याबद्दल. आता याच्यात सांगितलंय पुढच्या भागात स्वामींनी सांगितलंय मनाच्या 4 अवस्था. या 4 अवस्था आपण अगोदर पण बघितलंय. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. ह्याच्या अगोदर बघा, तत्वबोध या पुस्तकाचं पण वाचन झालंय किंवा दासबोधामध्ये पण आपण ह्या मनाच्या 4 अवस्था बघितल्या. पहिली अवस्था आहे जागृती. मोक्ष प्राप्तीसाठी तळमळीने प्रयत्न करणे, ईश्वराची आस लागणे, या जगातील कुठल्याही वस्तूचे आकर्षण न वाटणे, तळमळीने ईश्वर भक्ती करणे, या अवस्थाला जागृती म्हणतात. जागृती ही अवस्था उकळणाऱ्या दुधाप्रमाणे असून हे उकळणारे दूध पात्रातून बाहेर पडल्यानंतरच शांत होते. त्याप्रमाणे जागृती अवस्थेतील सर्व प्रक्रिया प्रगाढ ध्यानावस्था प्राप्त झाल्यानंतरच शांत होतात. जागृती अवस्था ही नैसर्गिक अवस्था असून भक्तीने हृदय भरून गेल्यानंतर ती प्राप्त होत असते. येथे कुंडलिनी पहिल्या 2 चक्रांचा भेद करून तिसऱ्या चक्रात जाऊन पोचते. तिसऱ्या चक्रातून ती जेव्हा चौथ्या चक्रात जाते तेव्हा प्रगाढ ध्यानावस्था प्राप्त होते. त्यानंतर दुसरी अवस्था आहे स्वप्न. आध्यात्मिक पुस्तकातून ज्याचे वर्णन प्रगाढ ध्यान असे म्हणून केले जाते त्याच अवस्थेला शुद्ध आध्यात्मिक भाषेत स्वप्न असे म्हणतात. या अवस्थेमध्ये निरनिराळ्या देवतांचे दर्शन होते, सत्पुरुषांचे दर्शन होते, तीर्थस्नानांचे दर्शन होते, देवदेवता व सिद्धपुरुष ध्यानात मार्गदर्शन करतात. सुषुप्ती. एखाद्या सद्भक्ताला सद्गुरूच्या कृपेने प्रगाढ ध्यानावस्था प्राप्त झाली व या ध्यानावस्थेचा त्याने जाणीवपूर्वक अभ्यास चालू ठेवला, त्याचबरोबर दररोज किमान 10,000 जप केला, आपल्या इष्ट स्तोत्राचे जास्तीत जास्त पाठ केले, तर त्या भक्तीला सुषुप्ती ही अवस्था प्राप्त होते. दररोज 3 तास ध्यान, 1.5 तास सकाळी व 1.5 तास संध्याकाळी, 10,000 जप व स्तोत्रांचे पाठ, अशा प्रकारे प्रयत्नपूर्वक 24 वर्षे स्वप्नावस्थेची म्हणजे ध्यानावस्थेची कठोरपणे साधना केल्यावरच तुर्या अवस्थेत प्रवेश होतो. अर्थात पूर्वजन्मातील पुण्याईचा साठा भरपूर असेल तर 10-12 वर्षात मनुष्य तुर्या अवस्थेत प्रवेश करू शकतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये कुंडलिनी 5व्या चक्रापर्यंत येऊन पोचलेली असते व 5वे चक्र जागृत झालेले असते. या अवस्थेत कुठलाही अनुभव येत नाही, परंतु ध्यानावस्थेमध्ये स्वतःच्या देहाचा विसर पडून आपल्याला हात नाहीत व पाय नाहीत असे वाटू लागते. पुष्कळ वेळा सद्गुरू आपल्या भक्ताला जागृती अवस्थेमधून एकदम सुषुप्ती अवस्थेमध्ये नेऊन सोडतात. कारण स्वप्नावस्थेतील अनुभवांना उच्च कोटीच्या आध्यात्मिकतेमध्ये फारसे महत्व नसते. बघा, हे मॅडमनी हे सांगितलंय की आपल्याला ध्यानात जे काही दिसतं वगैरे त्याच्यासाठी एवढं इथं स्वामी तेच लिहिले. कारण स्वप्नावस्थेतील अनुभवांना व उच्च कोटीच्या आध्यात्मिकतेमध्ये फारसे महत्व नसते किंवा स्वप्नावस्थेमध्ये जे अनुभव येतात त्याने साधकाला मी कोणीतरी विशेष आहे असा भ्रम होण्याची शक्यता असते. सुषुप्ती अवस्थेत एकदा प्रवेश झाल्यानंतर मग खाली घसरण्याची शक्यता फारच कमी असते. तुर्या. या अवस्थेत साधकाने काहीही करण्याची आवश्यकता नसते. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपोआपच ज्ञान होऊ लागते. मनुष्य, पशु, प्राणी यांचे सूक्ष्मदेह दिसू लागतात व सूक्ष्मदेहातील चांगल्या वाईट प्रवृत्ती दिसू लागतात. आपोआप ज्ञान होऊ लागते. तो मनुष्य ज्ञानाचा सागर बनतो. आत्म्याचे व परमात्म्याचे त्याला ज्ञान होते. तुर्या अवस्था प्राप्त झाल्यानंतरच जे ज्ञान होते ते सर्व ज्ञान चांगले पचले की ईश्वर स्वरूप सिद्धावस्था प्राप्त होते. बघा, याच्यात आता ह्याच्यात सांगितलंय बुद्धीचे प्रकार. म्हणजे आपल्या आत्म्याचे प्रकार म्हणजे
चारी खाणी कोणत्या आहेत ते सांगितलं. का सांगितलं हे सगळं? बघा, स्वामींनी हे कशासाठी सांगितलं असेल? वरती तर आपल्याला साधना कशी हे करायचं दिलंय, पण ह्या गोष्टी कशासाठी आहेत? कारण ज्ञान, ह्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. आता तुरीय अवस्था म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसेल तर आपल्याला जागृती अवस्था पण कळणार नाही, सुषुप्ती म्हणजे काय आणि स्वप्न म्हणजे काय. तर या गोष्टींचं ज्ञान होण्यासाठी स्वामींनी आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती करून दिली. आता बुद्धीचे प्रकार बघा, आपण पहिल्याच दिवशी बघितलं की बुद्धी म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळी बुद्धी का असते? तर त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसार ती बुद्धी त्यांना प्राप्त झालेली असते. त्यामुळे म्हणजे मनुष्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धीचे लोक असतात. बुद्धीचे प्रकार समाजामध्ये वावरताना आपण पाहतो की प्रत्येक माणसाची बुद्धी वेगवेगळी असते. प्रत्येक माणसातील प्रवृत्ती भिन्न असतात. एखादा चांगला ज्योतिषी जन्माला आलेल्या मुलामध्ये कशा चांगला ज्योतिषी जन्माला आलेल्या मुलामध्ये कशा प्रवृत्ती असतील व त्याचा स्वभाव कसा असेल याचे अचूक वर्णन करू शकतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते की माणसाची बुद्धी ही माणसाच्या अधीन नाही. बुद्धी कर्मानुसारिणी. प्रत्येक माणसाला त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार बुद्धी होत असते व त्यानुसार मनुष्य वागतो. येथे आणखी एक सांगावेसे वाटते की एखादा चांगला ज्योतिषी कुंडली पाहूनही व्यक्ती डॉक्टर होणार, वकील होणार, साधू होणार की गुंड होणार हे सांगू शकतो. प्रवाहपतिताप्रमाणे मानवी बुद्धीचा अशा प्रकारे प्रवास चालू असतो. परंतु मनुष्य जेव्हा परमेश्वराची उत्कट भक्ती करू लागतो, दान धर्म करू लागतो व संतांची संगत करू लागतो, तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होऊ लागते. अर्थात बुद्धीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकेल व बुद्धीला पूर्ण सन्मार्गी बनवेल अशा कोणत्याही प्रकारचे संत आजकाल सापडणे फार दुर्लभ आहे. याकरता प्रत्येक मानवाने स्वतःच्या बुद्धीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ईश्वर भक्ती, दान, परोपकार व इतरांना सर्वतोपरी मदत करणे या गोष्टींनी मानवाची बुद्धी सन्मार्गाने जाऊ लागते व अशा व्यक्तीच्या हातून सत्कर्मे घडू लागतात. परोपकार व सत्कर्मे करण्याची सवय लागल्यानंतर परमेश्वर परोपकाराच्या व सत्कर्माच्या अनेक संधी उपलब्ध करून देतो. अशा वेळी ईश्वराने दिलेल्या प्रत्येक संधीचा फायदा उठवण्यास शिकले पाहिजे. अशा प्रकारे बुद्धीला थोडेफार वळण लागल्यानंतरच बुद्धीच्या अंतर्गत असणारी दालने खुली होऊ लागतात. बघा, हे संधी जी मिळालेली संधी आहे ना ती कशी ग्रॅब करायची हे मॅडम नेहमी सांगत असतात. आणि खरंच आहे बघा, आपल्याला माहिती नसतं आपल्याला उद्याचा दिवस काय. आज आपल्याला संधी आली, ती संधी हेरायची. सपोज एखादा मेसेज आपल्याला आज आलाय किंवा एखादी गोष्ट आज आपल्याला कळते म्हणजे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच असते. ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्यापर्यंत आलेली असते. फक्त आपल्याला त्या संधीचा लाभ घ्यायचा असतो. आणि बघा, तुम्ही काय मी काय आपण प्रपंचात संसारात इतके गुरफटलेलो म्हणजे आपल्याला हे जे आहे तेच सगळं खरं आणि सत्य वाटायला लागतं. त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण जर आपण थोडं सिंहावलोकन म्हणतो ना तसं करायला जर थोडस जरी केलं ना ते सिंहावलोकन, तरी आपल्याला कळतं की आपण हे असं नको करायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, किंवा ही गोष्ट आपल्यासाठी चांगली होती किंवा ही गोष्ट. पण बघा, जसं स्वामी म्हणतात ना, जे होत असतं ते जे घडत आहे ना ते योग्यच घडत आहे. पण संधीबद्दल इथं स्वामींनी सांगितलं की जी संधी आली आहे म्हणजे परोपकाराची असो, दानाची असो, ती संधी त्या संधीचा आपण फायदा उठवण्यास शिकलं पाहिजे. बुद्धी, मानवी बुद्धी अस्थिर असते, योग्य निर्णय करण्यास असमर्थ असते. ईश्वर भक्ती व दान धर्मांतर तिच्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते, तसेच सद्विचार येऊ लागतात. आता सद्विवेक बुद्धी म्हणजे काय? बुद्धीचा थोडाफार विकास झाल्यानंतर सद्विवेक बुद्धी प्राप्त होते. ही बुद्धी नेहमी चांगले काम करते, वाईट काम करीत नाही. तसेच आध्यात्मिक प्रगती होऊ लागते, विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होऊ लागते व विविध प्रकारचे ज्ञान होऊ लागते. प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे काय? तर ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त झाल्यानंतर मानवाला प्रज्ञा ही अवस्था प्राप्त होते. या अवस्थेमध्ये ज्ञानाची अनेक दालने उघडली जातात. अनेक प्रकारचे ज्ञान आपोआप होते. त्याच्या प्रतिभेच्या प्रभावाने लोक प्रभावित होतात. ऋतंभरा, हा शब्द मला पहिल्यांदा
बघा मॅडमनी आपलं जे नवीन ध्यान सत्र सुरू होणार होतं ना, तेव्हा विचारलेलं कोणाला कोणतं नाव द्यावं आपण आपल्या ह्याच्यासाठी. त्यावेळी मी हा पहिला शब्द वाचला ऋतंभरा. हा बहुतेक शैलजा मॅडमनी दिला होता, की याला काय नाव? तर तेव्हा मी याचा अर्थ शोधला होता, की ऋतंभरा म्हणजे काय? ऋतंभरा म्हणजे काय? तर प्रज्ञा अवस्थेचा विकास पूर्ण झाल्यानंतर ज्ञानाला परिपक्वता येते. तेव्हा प्रज्ञा ही अवस्था संपते व ऋतंभरा या अवस्थेत प्रवेश होतो. बुद्धीचा विकास येथे संपतो. येथे मानव महामानव होतो. परंतु तो कधीही आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करीत नाही. अयोग्य व अपात्र व्यक्तींना तो आपल्या जवळ ज्ञानाचा सुगावाही लागू देत नाही. सामान्यांच्या जगामध्ये तो एक सामान्य माणूस बनून राहतो, परंतु परमेश्वराच्या दरबारात त्याची किंमत फार मोठी असते. बघा या ऋतंभरा, प्रज्ञा, बुद्धी म्हणजे आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत. तसंच आता स्वामींनी सांगितलं की बुद्धीचा विकास करणं आपल्या हातात आहे. आपण जितका प्रयत्न करू तितका आपल्या बुद्धीचा विकास करू शकतो. म्हणजे जरी पूर्वजन्माचं फळ असेल तरी पण बघा काही काही लोक म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर काही काही मुलं ना शाळेपर्यंत ठीकठाक अभ्यासात असतात. पण अचानकच म्हणजे ते कॉलेजला गेल्यानंतर एकदम चांगली अचिव्हमेंट करतात. म्हणजे याचाच अर्थ असा की बुद्धी म्हणजे अ, जास्त किंवा कमी असं काही नाही. तिचा विकास करणं आपल्या हातात आहे. याच्यानंतर स्वामींनी सांगितलंय की आत्म्याच्या 4 अवस्था. या पण अवस्था आपण दासबोधामध्ये बघितल्यात, तत्वबोधामध्ये पण बघितल्यात. तर ह्या अवस्था झाल्यानंतर आपण आज इथं थांबूया. या 4 अवस्था आत्म्याच्या आहेत की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या 4 अवस्था. बद्ध म्हणजे बांधलेला. या अवस्थेमध्ये जीवात्मा अनंत वासना, अनेक दुष्ट प्रवृत्ती, अज्ञान व दुर्गुण इत्यादी असंख्य शृंखलांनी बद्ध असतो. म्हणून अशा जीवात्म्याला बद्ध किंवा बांधलेला असे म्हणतात. या अवस्थेमध्ये जीवात्मा स्थूल देहाला अगदी चिकटलेला असतो. आहार, निद्रा, भय, मैथून, स्वार्थ, अहंकार, क्रोध, द्वेष, मत्सर यातच तो रममाण झालेला असतो. स्वार्थापलीकडे त्याला कधीही काहीही सुचत नाही. तीर्थयात्रा, ज्ञानधर्म इत्यादी गोष्टी त्याला कधी सुचत नाहीत. जीवात्म्याच्या बद्ध या अवस्थेवर मी तुम्हाला 100 पानांचे पुस्तक होईल इतकी माहिती देऊ शकेन. म्हणजे संसारी माणूस आपण म्हणू शकतो की प्रपंचात असणारे आपण कसे बांधले ते बांधलेलं दुसऱ्या कोणी बांधलेलं नाही आपण स्वतःला बांधून घेतलंय संसारात प्रपंचात. तसं बद्धावस्थेतील जीवात्म्याचा सूक्ष्म देह काजळाप्रमाणे काळाकुट्ट असतो. इतकेच नव्हे तर या काळाकुट्ट काजळीचे अनेक थर सूक्ष्म देहावर निर्माण झालेले असतात. ईश्वरी कृपेचे किरण असे आत्मे ग्रहण करू शकत नाहीत. प्रचंड दुःख भोगल्यानंतर या अवस्थेतील आत्मे नाईलाजाने ईश्वराची भक्ती करू लागतात. मुमुक्षू अनेक प्रकारच्या दुःखाने व आपत्तीने त्रस्त होऊन मनुष्य ईश्वर भक्ती करू लागतो. ईश्वर भक्तीने त्याला थोडीफार शांती समाधान मिळू लागते. थोडीफार शांती समाधान मिळाल्यानंतर मनुष्य ईश्वर विषयक ज्ञान ग्रंथांचे वाचन करू लागतो. त्याच्यातील अहंकार कमी होतो. मनाला समजूतदारपणाचे महत्त्व पटू लागते. जेव्हा ज्ञान विषयक ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होते तेव्हा त्याला मुमुक्ष ही अवस्था प्राप्त झालेली असते. मुमुक्षु ही अवस्था प्राप्त झाली की ईश्वर विषयक जिज्ञासा मनात निर्माण होते. ईश्वराविषयी प्रेम निर्माण होते. हळूहळू हे प्रेम वाढीस लागते. बद्धावस्थेतून मुमुक्षु अवस्थेत यायला किती काळ लागतो याचे काही प्रमाण नाही. माणसाच्या सूक्ष्म देहामध्ये काजळीचे थर जितके कमी प्रमाणात असतात तितक्या लवकर मुमुक्षु अवस्था प्राप्त होते. तरी पण किमान 1000 ते 1500 वर्ष तरी लागतात. यासाठी परोपकार करा, दान धर्म करा, परमेश्वराची भक्ती करा असे सांगणारे हजारो लोक परमेश्वराने पृथ्वी तलावर निर्माण केलेले आहेत. बघा अजून पण म्हणजे स्वामी याच लाईनवर कंटिन्यू आहेत. प्रत्येक त्यांनी आपल्याला इतक्या म्हणजे बुद्धीच्या अवस्था सांगितल्या, मनाच्या अवस्था सांगितल्या, आत्म्याच्या अवस्था सांगितल्या, चारही खाणी सांगितल्या. पण मनुष्य देहात आल्यानंतर परोपकार आणि दान धर्म याला खूप जास्त महत्व आहे. आता साधक अवस्था. पृथ्वी तलावरील 10 लाखातून एखाद्यालाच खऱ्या अर्थाने पूर्ण विकसित व परिपक्व अशा साधकाची अवस्था प्राप्त होते. ईश्वर प्राप्तीसाठी जो सतत साधना करीत राहतो त्याला पृथ्वी तलावरील कुठल्याही वस्तूविषयी आकर्षण नसते. प्रसिद्धीपासून तो सदैव दूर राहतो. अशा व्यक्तीला साधक असे म्हणतात.
खूप म्हणजे छोट्याशा ओळीत स्वामींनी याचे सगळे डेफिनेशन सांगितलेले आहे. तर सिद्ध म्हणजे कोण? सिद्ध परमशून्य किंवा परमेश्वर यामध्ये जो विलीन झालेला आहे व समाजाच्या कल्याणासाठी जो समाजातीलच एक होऊन राहतो. समाजातील सर्वसामान्य सज्जन व्यक्ती व तो यात काही फरक दिसत नाही किंवा वेगळेपण वाटत नाही. परंतु अंतःकरणाने जो सदैव ईश्वरातच विलीन झालेला असतो, अशा व्यक्तीला सिद्ध म्हणतात. म्हणजे आपण गजानन महाराज, स्वामी समर्थ असं म्हणू शकतो त्यांना, की ते बघा ते मनुष्यांमध्ये राहूनच ईश्वराप्रती अत्यंत म्हणजे त्यांची म्हणजे शून्य रूपात असतात म्हणून त्यांना सिद्ध म्हणतो आपण. या सिद्धावस्थेचे वर्णन करणे हे शब्दापलीकडील आहे. येथे सरस्वती मौन स्वीकारते, महालक्ष्मी सेवा करते, तर महाकाली त्या सिद्ध पुरुषाच्या भक्तांचे कल्याण करण्यास सदैव तत्पर असते. किंबहुना देवदेवता सिद्ध पुरुषांच्या भक्तांचे सर्व बाजूनी रक्षण करीत असतात. याच्यानंतरचं आहे चारी वाणी, ज्या की बघा त्या पण आपण बघितले. त्याच्यानंतर सूक्ष्म देहाबद्दलची म्हणजे एकदम इत्थंभूत माहिती दिली आहे. त्याच्यानंतर परकाया प्रवेश म्हणजे काय ते सांगितलंय स्वामींनी. आणि कायाकल्प म्हणजे आपल्या शरीराचा कसा बदल होतो, कायाकल्प होतो, त्याच्यातले 4-5 प्रकार स्वामींनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले आणि त्यानंतर या पुस्तकाची समाप्ती होते. तर आतापर्यंत जे काही आपण शिकलो ते बघा हे अगोदर ज्ञान आपण घेतलेलंच होतं. ही एक प्रकारची रिव्हिजन आपण असं म्हणू शकतो आपण. ह्यात आपण याला एक जोड देऊ शकतो या पुस्तकाला म्हणजे मागच्या वेळी सुजाता मॅडमनी एक पुस्तक घेतलं होतं, दत्तदुर्गा संवाद. आणि मॅडमनी एक पुस्तक घेतलं होतं स्वामी दत्तावधूतांचं स्वामी दत्तावधूतांची गूढतंत्र. त्या गूढतंत्रामध्ये वेगवेगळ्या ध्यान साधना. तर आता आपण या आत्मसिद्धीमध्ये जे काही वाचलंय त्याच्याशी आपण ते अगोदर झालेलं हे रिलेट करून बघू शकता किंवा ते ध्यान आपण याच्याशी रिलेट करू शकतो आणि म्हणजे त्याचा एकदम जसं की दत्तदुर्गा संवादमध्ये दत्तावधूतांनी आणि ते वनितांनी जो संवाद केला होता किंवा त्यांना जे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांची उत्तरं आणि आपण आता जे वाचतोय त्याचा कुठेतरी आपल्याला म्हणजे संबंध लागू शकतो किंवा ती मॅडमनी जे गूढतंत्राचं ध्यान घेतलं होतं ते ध्यान आपण या आत्मसिद्धी या पुस्तकाच्या अनुषंगानं करू शकतो. तर आज आपण इथंच थांबूया आणि पुढचा थोडासाच पार्ट राहिलेला तो आपण उद्या घेऊया आणि त्यानंतर हे स्वामींचं आत्मसिद्धी हे पुस्तक संपतंय. तर बघा आपण आता ह्या ग्रहणाच्या काळात ज्या ज्या शुद्धी किंवा जे जे काही आपल्या बुद्धीवर मनावर जे संस्कार केले कालच्या 1-2-3 तासात तर त्याचा पूर्णतः उपयोग करून घेऊन जे काही आपण ज्ञान ग्रहण करतोय ते ज्ञान पूर्णपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. बघा म्हणजे मला असं वाटतं की माझं स्वतःचं तरी असं होतं की एखादं पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रभाव आपण जोपर्यंत ऐकत असतो किंवा वाचत असतो किंवा त्याच्या म्हणजे जोपर्यंत त्याच्या 4-5 दिवस त्या म्हणजे त्या पुस्तकासोबत असतो, तर तेवढ्यापुरताच असतो. पण असं न करता आपण असं करायला पाहिजे, जसं की आता सीता पुस्तक वाचून झालं किंवा तत्वबोध आपण पुस्तक वाचलं, तर चिंतन आणि लेखन ह्याच्यासाठीच करायचं, की जेव्हा आपण त्या वहीची मागची पानं उघडू, बघा पूर्ण पुस्तक 400 पानांचं होतं सीता. पण त्याच्यातले आपण ठराविक मुद्दे लिहिले असले की बस ते 400 पानाचं ते आपण जे टिपणं काढून ठेवली आहेत त्या सगळं आपल्याला अवलोकन होतं किंवा आपण काय काय म्हणजे ऐकलं ते सगळं फ्लॅशबॅक व्हायला मदत होते. त्यामुळं लेखन खूप महत्वाचं आहे. जसं की आता बघा हे आपण ते कुठले 4 खाणी असतात किंवा 4 वाणी कुठल्या असतात किंवा साधक, सिद्ध, मुमुक्षुबद्ध या सगळ्या अवस्था आपण याच्या अगोदर पण वाचल्या. जेव्हा वाचतो आपण तेव्हा लक्षात येतं की अरे आपण हे अगोदर ऐकलेलं आहे. पण मनुष्य बुद्धीनुसार किंवा मनुष्याच्या ह्याच्यानुसार आपल्याला आपण काही म्हणजे सगळ्याच गोष्टी लक्षात नाही ठेवू शकत. म्हणून चिंतन आणि लेखन खूप महत्वाचं आहे. तर जसं मॅडम दरवेळी मार्गदर्शन करत असतात आपल्याला की लिहा. तर मी स्वतः याचा खूप प्रयत्न करेन की जास्तीत जास्त लिखाण करण्याचा प्रयत्न करेन. आणि बघा कालच्या ग्रहणाच्या ह्याच्यात पण हा काळ असा आहे की जे लोक चिंतन लेखन करतील
तर तेच लोक यातून सुटून नाही तर ज्ञान तर बघा आता युट्यूब आणि हे प्रसार माध्यमांचा इतका बोलबाला की सगळीकडे सगळं ज्ञान मिळतंय. पण ते आपण जोपर्यंत आत्मसात करू जसं की एकदा मॅडमनी सांगितलं होतं बघा जेव्हा आपण लिहितो ना तर लिहिताना जो पेन धरतो ते लिहिताना त्या बोटांच्या टोकातून ती स्पंदनं तयार होतात आणि ती आपल्या शरीरावर परिणाम करतात म्हणून लिहायचंय. आपण आता काय करतो बघा म्हणजे मी तर ऐकताना आपण फक्त कानात हे घालतो आणि ऐकत राहतो. पण ते ऐकणं वेगळं आणि जेव्हा तो आपण लिहित असतो तेव्हा आपल्या मनातले पूर्ण विचार उतरतात त्याच्यामध्ये किंवा आपल्याला काय समजलं हे उतरतं. तर सगळ्यांनी म्हणजे जास्तीत जास्त लिखाणाचा आपल्याला जे काही समजलंय ते लिहिण्याचा प्रयत्न करूया. आणि धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी हे शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद या पुस्तकाला की याच्यामुळे मला खूप माझ्या सोलचं जे लर्निंग आहे ते करायला मिळत आहे. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. नमस्ते धन्यवाद मॅडम. मॅडम. खूप छान वाचलं आणि छान समजलं. रिव्हिजन पण करतायत प्रत्येक पॉइंटची. तुम्ही सुरुवातीला जे रिव्हिजन केले त्यामुळे एक बरं झालं. एक थोडस तुम्हाला सांगते मी. माझे पॉइंट थोडे स्किप झाले. आपण थोडस जे 4 अवस्था बघितल्या, सुषुप्ती, जागृती, हम्म. सुषुप्ती, तुरीय अवस्था. तर जागृती हे स्वप्न सुषुप्ती तुरी ओंकारामध्ये मी बऱ्याच वेळा घेतलेलं आहे. आपलं ध्यानही आपण त्याच्यावर डिझाईन केलं. स्वामी सर्व प्रियानंद म्हणून जे IIT खरगपूर या कॉलेजचे खरं स्टुडंटसाठी जे घेतात त्याच्यावरनं मंडूकोपनिषदाप्रमाणे मी घेतलंय ते सेशन आणि त्याच्यामध्ये आपण ध्यानही डिझाईन केले. पण इथे स्वामींनी जरा थोडं चक्रांप्रमाणे सांगितले, की जसं तुरीय अवस्थेला 5वं चक्र म्हटलंय, तर ते थोडंसं पाचवं. जरा हम्म. 4 अवस्था आणि चक्र एक ग्रुपवर टाका. ते मला लक्षात नाही राहिलं. हो तर ते मी चक्रांप्रमाणे आपण टाकते. त्या हो. अवस्था बघू. म्हणजे मी ते ओंकारच्या वेळेला सांगेन. कारण त्या ज्या 4 अवस्था आहेत त्याच्यावर ज्या वेळेला ते ध्यान आपण डिझाईन केलंय, तर साधकांना समजत नाहीये त्या त्या अवस्थेला म्हणजे ओम आणि पॉज असं ते ओंकार म्हणता म्हणता त्या हम्म. अवस्था बघायच्यात. आणि जी तुरीय अवस्था आहे त्यात जाण्यासाठी ती एक्सरसाइज मी डिझाईन केली होती. कारण जसं आपण अनाहत नाद क्रिएट करू शकतो. अनाहत नाद ज्या ओंकाराच्या स्तवनाने, म्हणण्याने क्रिएट करू शकतो. तसंच तुरीय अवस्थेत जाण्यासाठी ही एक्सरसाइज उपयोगी पडणार आहे. जसं आपण शंकराचार्यांचं निर्वाणाष्टकम वर सुद्धा ध्यान डिझाईन केलं, की आपणच आपल्याला हा. दिसतो पाहिजे. आजचं मला उदाहरण सांगते मी. आज मी चालत असते, घरातच चालते मी, तर ते चालायला मला बुद्धीच होईना. म्हणजे जे पाठीचा कणा ताठ ताठ बसलीये, उठवलंच नाही. शेवटी तिथे ध्यान लागलं. असं कोणाला झालंय का? म्हणजे कालच्या ऊर्जेला अजूनही सकाळी मी जाणवते, आत्ता सुद्धा जाणवत होतं. आत्ता सुद्धा सेशनला ते ध्यानच लागतंय. तर सकाळी जवळ-जवळ 1.25 तास ध्यान झालं. मग मला वेळच राहिला नाही चालायला. असं कोणाला आज सुद्धा झालंय का? तर मला म्हणजे जो झालेलं मॅग्नेटिक मॅडम पूल सकाळी आहे आज. ना, इथे इथनं असा तो पूल आहे ना, तो सारखा असाच ठेवतोय आपल्याला आणि ध्यानातही नेतोय. हे कोणाकोणाला झालं जरा सांगा. चॅट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. तर स्वामींनी आता जे मॅडमनी सांगितलं, की माझं बोलून उद्या मग एकेकाने बोला. तर चित्त ह्याच्यावर सांगितलंय, की आपण कारणदेहामध्ये आपलं सुटणार केव्हा आहे कारणदेह. तर चित्त आणि त्याच्यामध्ये योग. तुम्ही ज्यावेळेला योग कडे जाणार आहात, योग साधना करणार आहात, त्यावेळेला ते तुम्ही 4थ्या लेयरवर काम करणार आहात. असं स्वामींनी स्पष्ट म्हटले. तेही वाक्य अनुजा मॅडम तुम्ही लिहा. याचा अर्थ मी तुम्हाला सारखी सांगते, की आता प्राणायामची गरज आहे, ओंकाराची गरज आहे. ज्यांनी केलेलं नाही त्यांनी आणि शिवसर्वोदय शास्त्र सुद्धा हा योगाचाच प्रकार आहे. तो अगदी योगाचाच खूप सुप्रीम मोस्ट भाग आहे शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे. आणि म्हणूनच आता हे जे योग ग्रंथ अध्ययन आपल्याला करायचे आपण ठरवलंय, की आता आपल्याला योग ग्रंथांचं ज्ञान घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी शिवसर्वोदय साधक आणि त्या महिन्यात जेव्हा हे ज्ञानबोध कार्यक्रम त्या ह्याच्यासाठी होणार आहेत, योग ग्रंथांसाठी होणार आहे हायर लेवलच्या, त्याला फक्त शिवसाधक घेणार आहे. त्या महिन्यात जे प्राणायाम करत असतील त्यांना घेणार आहे. हे बघा आता साधकाचा फोन आहे हा. आता माहितीये ना कार्यक्रमाची वेळ आहे, तरी आला.
आता ये रजनी दीक्षित बघा पार्टिसिपंट मध्ये. रजनी मॅडम, तुम्हाला मी नंबर घाला म्हणून सांगितलं होतं का? तुम्ही काय उत्तर दिलं तर मला? रजनी मॅडम सांगा मला. तर ह्यांचा तिसऱ्यांदा फोन आहे हा 2 दिवसात. पर्सनल फोन करू नका म्हटलेले, तरी आता कार्यक्रमाच्या वेळेला फोन आलाय. काय आहे तुमची शंका ग्रुपवर टाका म्हटलं, किंवा मग मला अगदीच ग्रुपवर टाकायचं नसेल तर फोन करा. मग ही वेळ आहे का आता फोन करायची? तर त्याच्यामध्ये चित्तशुद्धी आणि कारणदेहाचं स्वामींनी लिंक केलेलं आहे आणि योगचं लिंक केलेलं आहे. तर हे चित्त चित्त काय म्हणूनच मी ओरडते, ते चित्त आहे. चित्त आपण कसं म्हणतो, ए तुझं चित्त कुठं आहे? अगं ध्यान करतीये, चित्त कुठं आहे? आलं लक्षात अनुजा मॅडम? की जे मी म्हणतेय तुम्ही ध्यान करताय पण प्रश्नच हो तुम्हाला कळत नाही. मग हो चित्त कुठे आहे? मग स्वामींनी तेच म्हटलंय आणि मी चित्त नाही. तेच चिटचिट करतेय तुम्हाला. हम्म. हे लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्ही टचच करू शकणार नाही चौथ्या डायमेन्शन मध्ये सुद्धा. चित्त 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 प्रवृत्ती आहे. मग काय आहे हे जीवनातले चित्त? आपण साधं वापरतोय, तुझं चित्त कुठे आहे? अगं तू जेवतीयस, चित्त कुठे आहे? जेवतीये पण काय खातीये, कशी चव आहे, काय आहे हे बघत नसेल तर आपण असं म्हणतो. आणि मी तुम्हाला म्हणते ध्यान करताय पण तुमचं काय कळतच नाही. कुठं असता तुम्ही? चित्त नाहीये. ग्रुपवर उत्तरं लिहितात, चित्त नाहीये. म्हणून या स्टेपवर यायचं असेल तर स्वामींनी चित्त हा शब्द वापरलाय. या गोष्टी लक्षात घ्या. आता हे कारण देहाबद्दल बोललेलं आहे. आता थोडंसं तुम्ही ते स्पीडमध्ये वाचलं, महाकारण. ते थोड्याशा 2 ओळी लिहा माझ्यासाठी. मला ते ठीक आहे हो माझ्याकडे मी पुस्तक आहे, लिहिते पण ते. आता कुठं पुस्तक काढून काढू. हो हो तर तो जो नाही नाही आहे मी लिहिते ते. महाकारण आणि त्याच्यासाठी जे लिहिलेलं आहे शून्य अवस्था आणि महाशून्य अवस्था हा. आणि तो जो आहे परमेश्वर आणि परमेश्वर, हे झालेलं आहे सगळं. हे परमात्मा. सुद्धा मी घेतलंय. लोगो 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 या ह्याच्यात आपण फॉरेन टर्मिनॉलॉजीमध्ये आपण हे घेतलंय. हायर सेल्फ, लोगो, तो जो चार्ट होता सगळा, की आपला हायर सेल्फ म्हणजे काय, आपला ट्री काय आहे, सोलचा ट्री काय आहे, यामध्ये हे सगळे कन्सेप्ट क्लिअर केले. फॉरेन टर्मिनॉलॉजी मी त्यावेळेला वापरली, कारण दोन्ही टर्मिनॉलॉजी आपल्याला लक्षात ठेवा म्हटलंय. तर या 2-4 ओळी तेवढ्या तुम्ही मॅडम, तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला लिहा. म्हणजे हे थोडेसे पॉइंट माझे मिस झाले म्हणून तुम्ही ते लिहा. आणि मग कारण देह आणि महाकारण देह हे आपण टार्गेट ठेवूयात आपल्याला, कारण हे सगळं तत्वांशीही निगडित आहे. परत आपण जे शिवसर्वोदय शास्त्र भाग 4 शिकतोय त्याच्यामध्ये तत्वांचा जो अभ्यास करतोय, पंचतत्वांचा, शिवसर्वोदयच्या श्लोक प्रमाणे, तर त्यामध्ये हे कारण देह, महाकारण देह, त्यांचे तत्व आपल्याला सोडायचे आहेत, सोडून जायचे. जसजसं आपण ती तत्व कमी करत जाऊ, तसतसे आपले कारण देह, महाकारण देह शुद्ध होत जातील. स्वामींनी एक शब्द वापरलाय, की हलके करा, लाईट करा, सोडून द्या. आपण जे क्लिन्झिंग प्रोसेस ध्यानातनं करतोय ते. पण ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग सुद्धा आहे ना, तत्व आपण ती कमी कमी केली. आहारातनं कमी केली, आपल्या वस्तूंमधनं कमी केली, आपल्या घरांमधनं कमी केली, आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे कमी केली. तर आपोआप आपल्या या लेअरवर काम होणार आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट काही ध्यानात न होईल असं काही नाहीये. कारण कित्येक वर्ष ध्यान करतो, चित्तच जागृत नाही केलं तर काय उपयोग आहे? नाडच शुद्ध नाही केलं तर ध्यान करून 24 तास काही उपयोग नाही होणार आहे. ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि तशा तशा प्रमाणे आपलं डिझाईन हे करून घेत आहे. ही ऊर्जा करून घेते आपल्याला. तुम्ही तसं तसं चला. आता जरा एप्रिलमध्ये मी नीता मॅडमला म्हटलं, की नीता मॅडम ओंकार पहाटे घेऊयात. ध्यान बंद करून टाकू. ध्यानाचा काही उपयोग होतोय असं वाटत नाहीये. तर त्या तयार झाल्यात. तर एप्रिलमध्ये 5:30 ला ओंकार ध्यान होणार आहे. ध्यान मिळणारच नाहीये तुम्हाला एप्रिलमध्ये. तुमचं तुम्ही करा. मग पहाटेचं ओंकार पाहिजे हे काही जण म्हणत होते. ते पण बघू ओंकार पहाटे केल्याने काय होतंय? काही फरक पडतोय का? कारण काय होतंय, की ज्यांना पहाटे उठायला जमत नाही ते रात्री ओंकार ध्यान करतायत. पण पहाटे उठायची सवय तर नको का? आता ह्याच्यामध्ये किती महत्वाचे आहेत या सगळ्या गोष्टी. जे काही हे चित्त आहे, 4th लेयर आहे, 5th लेयर आहे, त्याला लवकर उठूनच ध्यान होणार आहे. ते काही 6 नंतरच्या ध्यानात होत नसतं. त्यामुळे 5:30 ते 6 आपलं ओंकार ध्यान असेल आणि त्याला रिलेटेड मला हे काही जास्त हायर लेव्हलचं घ्यायचं, त्याला बघू काय घ्यावं. तर ते हे थोडंसं आपण बदल करत आहोत. तर आता बोला, कोणाकोणाला बोलायचंय हात वर करा आणि मग बोला.
तर खूप खूप धन्यवाद अनुजा मॅडम तुमचे आणि जे साधक येत आहेत त्या सर्वांचे धन्यवाद. आणि सुचेता मॅडम आपण हे पुस्तक वाचलंय का ते सांगा जरा. कारण काय काय पॉइंट्स रिपीट आहेतच. हा रिपीट बोला. आहे. हा तुम्हालाही वाचताना लक्षात आलं असेल मॅडम काही रिपीट होत आहेत. हो स्मिता हो वराडे मॅडम मॅडम हा असं बोला. वाट हा बोला. नमस्ते मॅडम. पहिली गोष्ट मला हे सांगायचं होतं की तुम्ही जे आता बोललात ते अगदी योग्य. कालची एनर्जी एवढी होती ना की ती आपल्याला झेपत नाही. मग मी म्हणजे ग्रुपवर लिहिलेलं सॉल्ट बाथ घेतल्यानंतर मला बरं वाटलं किंवा आपण म्हणतो मिठाच्या पाण्यामध्ये पाय. तर ती एवढी ना आजपर्यंत त्याचा हे राहिला इम्पॅक्ट, कारण खूप एनर्जी वाढली तरी प्रापंचिक माणसाला झेपत नाही. त्या दिवशी मॅडम तुम्ही जे बोललात की डॉक्टरांनी मला हे केलं, तर ती एवढी म्हणजे ते आवरण ना मॅडम तुमच्यावर येते, ते आपला ऑरा प्रोटेक्ट म्हणजे तुम्ही करतच आहात, त्याचं काही हे नाहीये. पण ते करणं पण खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा म्हणतो ना की मी दाता आहे, भिक्षा मागायला जर आपण गुरूंच्याकडे गेलो ना आपलंच भांड खरकट असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही जे तळमळीन, जसं मी ज्योतिष ह्याच्यामध्ये काही सल्ले देते आणि त्याचे रिबॉन्ड बसतात नाही केले तर. त्यामुळे तुमची जी कळकळीची आहे ना, मी सर्व साधकांना सांगू इच्छिते की एवढं मॅडम करतात ना, ते मॅडम तुमच्यावर नाही तसं होतं. आणि कारण हे अनुभव येतात. मग मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं मॅडम टेक केअर, कारण खूप गरज आहे अशी, कारण आवरण हे जास्त तुमच्यावर रिबॉन्ड बसतात त्याचे. त्यामुळं म्हणजे हे सॉल्ट बाथ घेणं किंवा तुम्ही म्हटला मर्कबा किंवा पिरॅमिड हे करून आपण तो ऑरा आपला प्रोटेक्ट करतो, प्रॉब्लेम नाहीये. पण तरी एवढी कालची एनर्जी एवढी होती की आजही त्याच एनर्जीमध्ये, म्हणजे जसं तुम्ही बोललात की मला चालूच नाही वाटलं किंवा एका जागी बसूनच ध्यान झालं, तर ते होतं. म्हणजे देहशुद्धी झाली पण चित्तशुद्धी अजून शुद्धी म्हणजे चित्तातून बाहेर नाही आलो, म्हणजे त्याच ऑऱ्यामध्ये आहे. तर खूप धन्यवाद. आणि काही आमच्याकडून पण चूकभूल झाली असेल तर मॅडम क्षमस्व. काही लिखाणातून वगैरे माझ्या असेल तरी क्षमस्व. पण सर्व साधकांना सांगू इच्छिते की मॅडम जेव्हा सांगत आहेत आणि जेव्हा तळमळीने सांगतात तर तुम्ही त्याचा हे करा, कारण त्याचे रिबॉन्ड मॅडमला बसतात. तर हे नको म्हणजे व्हायला, कारण होतात ह्या गोष्टी जेव्हा आपण काही सांगत असतो आध्यात्मिक ह्याच्या. ऊर्जेबद्दल अर्चना मॅडम हा धन्यवाद स्मिता मॅडम. हो हो. ऊर्जा कोणाकोणाला जाणवली सकाळी सुद्धा हे विचारलं. अनुजा मॅडम लिहित आहेत सकाळी आपसुक ध्यान झालं. असं कोणाकोणाला झालं ते चॅट बॉक्स मध्ये टाका म्हटलं तुम्ही, नाही तर बोला. ठीक आहे आता कोणाला बोलायचंय? अनुजाने तुम्ही काय म्हणत होता रिपिटेशनच्या पॉइंटवर? मी म्हटलं तुम्हालाही कळलं असेल रिपीट होत आहेत मुद्दे. हो मॅडम. मला असं वाटलं की आपण म्हणजे तुम्ही जे अगोदर घेतलं ना हे महाकारण देह, महाकारण देह, हे तुम्ही ज्या स्लाइड मधनं तुम्ही जे घेतलं होतं ना ती इमेज अजून माझ्या माझ्याकडे परफेक्ट आहे. तर त्याच्यात जे कलर वगैरे तुम्ही सांगितलं होतं किंवा कुठले भाव भावना विकसित होतात ते सगळं पूर्ण ते तुम्ही एक कारण स्लाइडच देह बनवली होती. महाकारण देह आपल्याला खूप डीप मध्ये जायचंय. जे शिवसरोदय शास्त्र आपण भाग 3 मध्ये शिकलो, प्राण उपप्राण, आणि भाग 4 मध्ये जे शिकलो तत्व, ह्या सर्वांचं मिश्रण करून आपल्याला कारण महाकारण देह ह्याचा कीस पाडायचा आहे. म्हणजे जे वेगळे हम्म. टेक्निक्स आहेत ध्यानाशिवाय त्याच्यातून आपण हे लेअर बदलायला जायचं आहे. पण मी वाट बघते की तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. कारण अमृता मॅडम नाही, मी मध्ये म्हटलं होतं मॅडम हे थोडंसं तुम्ही कव्हर करा. हो. जसं मॅडमनी त्यावेळी सोल लेवलवर खूप घेतलं हा अमृता केलं मॅडमनी डीएनए. आणि खूप तुम्हाला शिकवलं. मॅडमनी सोल लेव्हलवर केलं. नंतर आपण सोल पॉवर प्रोग्राम त्याच्यासाठी खास लॉन्च केला. आणि जे काही आपण जे हे 4 शब्द आहेत, बुद्धीचे सुद्धा 4 लेयर्स आहेत. आत्मा म्हणजे मी तुम्हाला 4-5 टर्म्स मध्ये आत्मा म्हणजे सांगितले. हे सगळी रिव्हिजन झाली. ती जवळ डोक्यात बसत नाही तर पुढे जाता येणार नाही. कारण हा महाकारण बरोबर. शरीर विथ योगिक नॉलेज म्हणजे शिवसरोदय भाग 3 आणि भाग 4 तत्व. आणि मग ह्याच्यातनं ज्या वेळेला विचार करू त्यावेळेला जेव्हा आपण ते तंत्र करायला लागू त्यावेळेला आपोआप आपले लेअर आपले डिझॉल्व किंवा विरळ खुलणार आहे. विरळ हा. करू शकणार हम्म. आहोत आपण. पण त्या हम्म. लेवलला अजून कोणी चढत हो. नाहीये. त्यामुळं हे कारण महाकरण आता रिव्हिजन झाली तुमच्यामुळे थोडं ते छान झालं. पण थोडंसं सोल पॉवर जो प्रोग्राम आपला होता ते थोडंसं रिव्हिजनची गरज आहे. त्यातले काही ध्यान प्रकार मी युट्यूबवर ठेवलेत खास मेंबरशिपचे काढून आणि श्रद्धा मॅडमना म्हटलंय मी घ्या. तर नक्की आता उद्या श्रद्धा मॅडम ते ट्राय करा, कारण तेवढ्यासाठी मी ठेवलंय. ते एकदा झाले की मी डिलीट करून टाकणार आहे. तर थोडंसं ते अ, बघा. हां. मॅडम मी घेते ते ध्यान प्रकार. घेतेय का? हां, ठीक आहे. मग मला फक्त हो हो सांगा कुठले कुठले झाले, मग मी डिलीट करणार आहे. कारण ते एवढे हो. अमेझिंग डिझाईन्स आहेत ना, ते मला नाही कॉमन मॅनसाठी ठेवायचे. मला ते ते आपल्याच ग्रुपसाठी ठेवायचे. जेव्हा आपल्याला हवंय तेव्हा. कारण सगळं ज्ञान इतरांना देऊन त्याची लेव्हल किंमतच नाही ठेवली ना,
मग त्याच्यात डिग्रेडेशन होतं. त्यामुळे ते काढून टाकणार आहे मी आपल्या फक्त ध्यानासाठी, सरावासाठी वापरायचे. तर ते तुम्ही मला सांगा हो कुठले कुठले आहेत. एखादा राहिला असेल तर ठेवा, नाही तर उद्या हो परवा घेऊन टाका. तर खूप धन्यवाद. आता कोणाला बोलायचंय का अजून? आता अनुजा मॅडमने हे पुस्तक आलं. मॅडम, अनुजा मॅडम मला म्हटल्या अजून एक हा सांगायचं होतं, की बघा तुम्ही 3:30च्या ध्यानात ते विज्ञान भैरवाचं तंत्र घेतलं होतं ना, अंतर्द्वादशांत बाह्यदश. खरं सांगू का, म्हणजे त्यावेळी मला खरंच नव्हतं कळलेलं. पण हे पुस्तक वाचताना आता स्वामिनींना ते सोहमवालं ध्यान हे केलंय ना, म्हणजे सांगितलं, तर तेव्हा ऍक्च्युअली त्यांनी असं डायरेक्ट सांगितलेलं नाही त्याच्यात, की अंतर्द्वादशांत किंवा बाह्य द्वादशांत. पण ते त्याच्यातनं कळलं मला. म्हणजे त्यावेळी खरंच हम्म नव्हतं कळलेलं. आता हे हम्म वाचताना तर मी नाही म्हणलं ना, हे तुम्हाला का पुस्तक नाही पहिलं कळलं? तुम्हाला माझ्यासाठी. का नाही कळलं? कारण 3:30ला ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला तुम्ही नव्हता ना त्याला. हे अंतर्द्वादश, शांत, बाह्य हे सगळं घेऊन झालेलं आहे ऑलरेडी 3:30च्या ध्यानाच्या वेळेला. आणि त्यावेळेला काही कळत नव्हतं म्हणून मग प्राणायाम करायला लावले. मग आता बघा, ज्यांनी प्राणायाम हा. केले ते पुढे गेले. श्रद्धा मॅडमचं केवढी लेवल वाढली आहे हो, प्राणायामामुळे. त्यांची आणि खूप. तुम्ही बघताय अनुभवात सुद्धा एक जो काही क्लॅरिटी आली आहे. सुजाता मॅडमची तर आहेच आहे. हे प्राणायाममुळं श्रद्धा मॅडमना मिळालंय. लक्षात घ्या. कारण त्यावेळेला 3:30ला घेऊन काही कळतच नव्हतं. अमृता मॅडम फक्त 70% ग्रास्प करू शकल्या. बाकीच्या कोणाला 50%ही झालं नाही. मग म्हटलं करा कळत नाही. प्राणायाम आता मग या. मग फरक पडला. म्हणून मग आता 4:30ला ठेवलं, की ज्यांना उठवत नाहीये त्यांना एक अपॉर्च्युनिटी द्यायला हवी म्हणून 4:30ला ठेवलं. आता पुन्हा 3:30ला सुरू होतं 15 तारखेपासून. आता हा शिवसाधकांचा. त्यामुळे विज्ञान भैरव तंत्र तुम्हाला सांगते ना मी, आपल्याला योगामध्ये हायर लेवलला पुढं पुढं जायचंय. आणि त्यासाठी फक्त हे 3 ग्रुप पुढे येणार आहेत. शिवसर्वोदय साधक, प्राणायाम करणारे आणि ओंकार करणारे. त्यामुळं तुम्हाला आधीपासून सांगतेय मी, जोडून घ्या. जे जोडले एकदा दोनदा तरी प्राणायाम करणं गरजेचं आहे. त्याच्या टर्म्स लक्षात ठेवा. आणि मग नाड्या शुद्ध झाल्या की मग तुम्हाला थोडंसं काय बोलतीये, काय होतंय. आता आज मी प्राणायामाचा वर्ग केला माधुरी मॅडम बरोबर. कुंभक करावाच लागत नाही मला. तो माझ्या नॉर्मल दररोजच्या त्या श्वासामधनं सुद्धा आपोआप होतोय. आपोआप होतोय. ध्यानात होतोय असंही नाहीये. हे माझ्या लक्षात आलं आज प्राणायाम वर्ग करताना. नाहीतर प्राणायाम माझा मी करतेय सकाळी 10 मिनिटं. पण आज करताना मॅडम ज्यावेळेला ते संथ श्वसन दीर्घ माझ्या लक्षात आलं माझा श्वासच घेतला जात नाहीये. मी ध्यान नाही करत आहे. पण श्वासच घेतला नाही जात आहे. नॅचरल श्वासामध्ये ही प्रोसेस व्हायला लागलीये. अजून काही पाहिजे नाही मग. म्हणजे बघा ना तुम्ही, हे आपण जे ध्यान 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 करतो, आपण जी तंत्र करतो, ती नंतर आपोआप घडली पाहिजेत ना, स्वयंभू झालं पाहिजे ना. ती शक्ती आपण जागृत केलीये. लक्षात घ्या. जागृत केलीये. मग तिला केव्हा बुद्धी देणार आहे, काही प्रेरणा देणार आहे, की तिचं ती करून घेईल, तिचं ती करून घेईल. संधी तिला दिली पाहिजे. कोणाला बोलायचंय का? तर 2-4 ते पॉइंट्स अनुजा मॅडम तुम्ही वेळ मिळाल्यावर ग्रुपवर पोस्ट करा आणि मग आपण हो त्याच्यावर मॅडम. अजून उद्या चर्चा करू फार तर. तर तुमचं शुक्रवारी संपणार आहे ना हे पुस्तक? उद्या संपेल मॅडम. उद्या संपेल. ठीक आहे. मग ह्या घेणार आहेत नूतन मॅडम पिरॅमिडचं पुस्तक. मॅडम, मला एक असं वाटतंय, की म्हणजे एक हां. सांगू का, आपण तुम्ही जे स्वामी दत्तावतारांचे गूढ तंत्रे आणि दत्तदुर्गा संवाद आहे ना, तर ना त्याचं थोडंसं कोणी लिखाण केलं असेल तर, म्हणजे एक दिवस राहतोय ना आपल्याकडं, सुजाता त्याच्यात आहे मॅडमनी ना घेतलंय त्याचं की. करूया आपण. किंवा हो, मग ते घेतलंय. मी मैत्रिणीच्या आईला तरी पुस्तक काढले ऐलतिरी. ते आता दत्तावतांच्या काय आहे ते, त्या ह्याला लागूनच आहे, तशाच ह्याच्यावर आहे ते. पण मी सुचेता मॅडमना म्हटलं, सुचेता मॅडम तुम्ही कुठलं वाचाल? तर त्या म्हटल्या हे काय म्हटल्या विवेक चूडामणी. पण मला हे जर पुस्तक त्यांनी वाचलं तर मला कारण विवेक चूडामणी मला सोडायचं नाही. माझं टार्गेट आहे ते. भाग 1 वाचन. सुचेता मॅडम बघा तुम्ही. कारण मॅडम पण नाही आहेत आता अवेलेबल. प्रॉब्लेम हा आहे. सुचेता मॅडम सुद्धा आता नाही आहेत अवेलेबल. त्यामुळे ते वैतरणीच्या आईला तिरी बघू मग पिरॅमिडला पण कोण नवीन लोक येतात तिथे पण मला कोणाला देता येणार. मी ते सुरू करेल असं काही नाही. पण मला थोडा लोड होईल बघेल काय करायचं. कारण ते आता या बरोबरीने घेणं ते आध्यात्मिक आहे आणि पूर्ण त्याच्यात छान सांगितलंय. मरणानंतरचा प्रवास जसं वैतरणा दिसते उल्लेख आहे स्वामींचा. तेच नाव आहे पुस्तकाचं. आत्मानंदांनी लिहिलेलं आहे ते. बघूयात कसे योग आहेत.
तर तुम्ही म्हणताय ते कोणी रिव्हिजन करा. सुजाता मॅडम तुम्ही कराल का रिव्हिजन नाही शनिवारी मॅडम, मला याची? असं वाटतं एकाने कोणी करण्यापेक्षा दत्तदुर्गा ना, ज्याने संवाद. कोणी लिहिले हा नाही दत्तदुर्गा नाही संवाद आणि तुम्ही. नाही, दत्तदुर्गा संवाद सुजाता मॅडमकडे आहे की, किंवा तुमच्याकडे आहे का? नाही, माझ्याकडे नाही आहे मॅडम दत्तदुर्गा संवाद. ठीक आहे, तुम्हीच करा रिव्हिजन मॅडम या पुस्तकाची. चालेल मॅडम. हा, तुम्हाला सुजाता आता मॅडम मी जे करतात. पॉइंट सांगितले की नाही आत्ताचे पॉइंट, ते थोडे हा. रिपीट हवेत थोडेसे. शून्य, महाशून्य आणि महाकारण देहासाठी आपण काय काय करायचं ते जरा रिव्हिजन करा. आणि आधीची थोडी रिव्हिजन करा आणि उद्याचा काही भाग आहे तो रिव्हिजन करा. मग शुक्रवारी रिव्हिजनच करा. नूतन मॅडम आहेत हो. का? बघते मी, नाही तर मीच ते सुरू करेन सोमवारी. ठीक आहे, चला काय हो, योग चालेल. येते बघूयात. चला, धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. रजनी मॅडम आवाज द्या जरा. हॅलो रजनी मॅडम. दीक्षित, हा. हा हा, तुम्हाला मी बोलते. मेसेज लिहिला होता का? नंबर लिहित नाहीये तुम्ही? अहो ते मला जरा करता येईना, मी घेते करून नको, कुणाकडनं हे तरी. बघा, करता हा. येणं हा गोष्ट वेगळं. मी तुम्हाला जेव्हा मेसेज लिहिला तुम्ही नंबर घातला नव्हता, तर तुम्ही उत्तर दिलं मी घालूनच बसत असते. हो पण ते कसं काय गेला सगळ्यांनी तेच लक्ष कळेल घ्या. नाही आता मला. हे रजनी मॅडमचं नाही, पण सगळ्यांनी लक्षात घ्या मी का चिडचिड बर करते. बर बर. मी ओके मॅडमना ओके. मेसेज पाठवलं तर मॅडम तुम्ही नंबर घालत नाहीये अलीकडे, तो घाला. त्यांनी मला उत्तर दिलं की मी नंबर घालूनच बसत असते. त्याच्या पुढे मी उत्तर दिलं, तुम्ही आजचं बघताय का स्क्रीनशॉट जरा? मग हे सगळं होऊन हो 4-5 दिवस झाले आणि त्यांना मी 4 दिवस संधी दिली असं नाही. मी बघतीये नंबर नाही, मी बघतीये, हो सांगितलं हो हो एकदा दोनदा. मग आता त्यांचं हे उत्तर आलं, मी घालूनच बसते. मी त्यांना लिहिलं नाही, तुम्ही बघा स्क्रीनशॉट. मग तरी सुद्धा आज मॅडमचा नंबर नाही. याला तिथेच उत्तर दिलं असतं की कसा घालायचा. आपण हो बऱ्याचदा ना. हो. सांगतो कसा घालायचं सगळ्यांनी लक्षात घ्या. स्नेहलता हा. मॅडम तुम्ही पण ट्राय करा ते व्हिओ काढायचा. तर बर इथे बर. मोबाईलला टच करायचं, टच. हा मीटिंग चालू असताना मीटिंग चालू करून टच करा आणि हा. लोकांनी सांगा ना जरा पार्टिसिपंट कुठे येतं. मला तर ती 2 डोकी दिसतात. हो 2 हो डोकी दिसली की मी त्याला क्लिक केलं की पार्टिसिपंट सगळे दिसतात. तुम्ही हो मोबाईलवर टच करून बघा ना, मीटिंग चालू असतं त्यावेळेला पार्टिसिपंट कुठं हो. ऑप्शन येतं. आले 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 आले. मग पार्टिसिपंटला टिक केलं आपण की हा. पहिलंच नाव आपलं दिसतं. हो मग हो हो. आपल्या नावाला टिक करायचं म्हणजे हात ओके. लावायचा स्पर्श. हा आपल्या नावाला हात लावला तर सरळ तिथे पुढे मागं जाता येतं. स्नेहलता मॅडम, तिथे तुम्ही हा. काही डिलीट करू शकता. काही हे रोजचं झालं. पण हे रोजचा उद्योग नको असेल. काही अवघड नाही हो. मीटिंग जॉईन झाल्यानंतर हो नाव हो बघायचं. हो. माझं सुद्धा मोबाईलवर नाव मंगल येतं. दरवेळेला मी ते करते. कारण मला वेळ होईना माझ्या प्रोफाईलला जाऊन. आणि मला काही ठिकाणी नकोय माझं पूर्ण नाव. म्हणून मी ते करत नाहीये. तर इथे Zoom.usला न्या ना. कोणाला तरी जाणकारांकडे जा ना, शेजारी पाजारी. हो हो हो. Zoom.usला जा. स्वतः तुम्हाला सुद्धा जमणार आहे हो. हो हो. फक्त बाऊ असतो आपला ना, हे असतो हा, मला जमत मी हे नाही. केलंय मॅडम. गुगलवर पण जायचं तिथं कॅन्सल आणि ओके Zoom.us. आले, मग त्याच्यामध्ये. ऐकून घ्या. गुगलला जायचं, Zoom.us म्हणायचं. लॉग इनला जायचं. तिथे लगेच बर आपला चेहरा दिसतो. आपण दिसतो. तिथे केलं की करा. बर. टिक, 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 टिक करा. तिथे दिसलं की लगेच आपलं दिसणारं नाव आपण बदलू शकतो नंबर घालून. हे एकदा केलं ना, तर आपोआप बर रोज काही बघायची गरज नाही. आणि नाही तर कुठंतरी बर बर. खास जावं जाणकारांकडं आणि त्याला म्हणावं एवढं करून दे. Zoom.usला जा आणि करून माझ्या द्यायचं. प्रोफाईलला डिस्प्ले नाव, माझं नाव दिसणारा हा नंबर टाकून दे. घेते कित्येकांच्या मॅडम, घेते. नावामध्ये कित्येक दिवस त्याच चुका आहेत सगळ्यांच्या. पण हो. बारीक-सारीक मी बघत नाही, पण तुम्ही ऐकत नाही. हे बघा, अश्विनी कांबळे मॅडम जरा बोला. तुम्हाला मी मेसेज पाठवले. अश्विनी कांबळे मॅडम. नाव कसं लिहिलंय बघा, नंबर लिहिलंय का बघा. ते माझा तालुका नसल्यामुळे मॅडम मला नंबर नाही मिळालेला. ते फॉर्म तालुका भरताना. नसल्यामुळं मग तुम्ही मला सांगा, तालुका नाही जिल्हा. तुम्ही हां, मला हां. कळवा जिल्हा. ना आणि कधी भरला फॉर्म सांगा. मी लगेच तिथे तुमचा जिल्हा टाकून नंबर भरलेला देते तुम्हाला. डिसेंबरमध्येच भरलेला मॅडम. ते जॉबला गेल्यामुळे माझं तुम्ही जरा 2 फॉर्म महिने भरून राहून घ्या. गेलं. दुसऱ्यांदा फॉर्म भरून घ्या. तुम्हाला जर अटेंड करायचं असेल तर. फॉर्म बरं, भरून बरं. घ्या. जर तुम्हाला भरता नाही आला फॉर्म, दुसऱ्या कोणाकडनं भरून घ्या. दुसऱ्या मोबाईलवरनं भरा. कारण एकदा त्या मोबाईलवरनं भरला असेल तर दुसऱ्यांदा भरता येत नाही. मग दुसऱ्या मोबाईलवरनं भरायचा तो फॉर्म. आणि मग चालेल. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला नंबर देईन. आणि हो, नाव आहे हो. तुमचं कॅपिटल नाव, आडनाव कॅपिटल असू द्यात.
स्मिता लापलीकर स्मॉल आहे. कित्येक दिवस असेच बसतायत लोक. स्मिता वरांडे मॅडम, ती नको आहे. कोळपकर मॅडम, खूप वेळा कोळपकर मॅडम तुम्हाला सांगून झालं की कॅपिटल करा. खूप वेळा. काही सारखं म्हणतीये ऊर्जा बघा, स्मॉल लिहून काढून ऊर्जा बघा नावाची, कॅपिटल लिहून ऊर्जा बघा. ठीक आहे, चला सगळ्यांना धन्यवाद आलं की का मॅडम? या पुस्तकामुळं. हा बोला, कोण आलं बोलतंय? आलं मॅडम टाकायला मला. अहो सगळे मी येणार आहे. रजनी दीक्षित बोलते. झूम डॉटर्सला पण जाऊन येणार आहे. आलं आलं. ओके, थँक्यू. सगळ्यांना येणार आहे, पण आपण ना ओके, आपल्याला थँक्यू खूप थँक्यू. कमी लेखत असतो. भाऊ असतो आपला, हर्डल हो, असतो, रेझिस्टन्स असतो. छान हाच वाटलं मी खरं. शिवसर्वोदय शास्त्रमध्ये डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. पण इथे जात नाही. रजनी मॅडम, तुम्हीही शिकलाय शिवसर्वोदय शास्त्र. हो हो काय हो हो. उपयोग आहे तिथे? निर्मल मन, निश्चल मन. एकदा मनाचा निश्चय करा की माझं नाव मला करायचं. बदलायलाच आलं पाहिजे. स्नेहलता तरोटे मॅडम, हो. झालंच पाहिजे. बघा तुम्ही, एक श्वास घ्या, ओके. निश्चय ठेवा आणि झूम डॉट ला जा. प्रोफाईल दिसतो चित्र आपलं तिथे, तिथे क्लिक करा. सगळं काही येतं. काही इंग्लिश शिकलेलं नाहीत का? शिकलेत की. डिस्प्ले नाव वाचता येत नाही का? हो. येतं सगळं. आपला रेजिस्टन्स आहे, हे आपण कधी केलं नाही. मला काय माहिती नाही झालं की संपलं. तुम्ही काय, मी पण तशीच आहे. पण मी ना अनुभवातून शिकली. आपला हो. जर श्वास स्ट्रॉंग असेल ना, मी काय शिकले पीएचडीच्या कामाच्या वेळेला, की आपण जर निश्चल असतो तर हात सुद्धा ती ऊर्जा तिकडे नेते. दर हे क्लिक कर. आणि आपल्याला हात जर तिकडं नेला नाही ना, समजा ऑटोमॅटिक हात मूव्ह झाला नाही ना, तर आपल्याला प्रेरणा होती हे करून बघावं. आणि हो हो. आपोआप इकडं उजवीकडं आपण जर समजा ट्राय करत राहिलो उजवीकडे, पण निश्चल मन असलं की आपोआप डावीकडे शिफ्ट होतो आणि काहीतरी चुकीचं क्लिक करतो की तेच असतं. अवेअरनेस मध्ये असेल तर. अरे हे कसं काय हा उघडलं? अरे हा हा. आपोआप झालं. अरे आपल्याला हे करायचं होतं. माय गॉड, ऑटोमॅटिक करून घेतले. असे माझे अनुभव आहेत. का अनुभव आहेत? हो हो. पहाटेच्या वेळेला काम होतं, हे एक महत्वाचं. दुसरं निश्चलता, निर्मल मन. मी सुद्धा अशी होते की तुमच्यासारखं कसं करू करू करू, मला होत नाही असं मी म्हणत असते. त्यावेळेला मी वायुतत्वात जाते. मग वायुतत्वात होतच नाही. आता आपल्याला हरवलेलं का नाही सापडत आहे. माझं मंगळसूत्रच आज सापडत नाही बघा, मी दुसरं घातलंय. हे हे बघा. आणि हे तुम्हाला ओके. दाखवायचं होतं हे. सिद्ध केलं ना, वापरलं का? अनुजा मॅडम म्हटल्या. सिद्ध करून ठेवून दिलं का? नाही. वापरा. रोज वापरा. आत्ताच्या ऊर्जा अजून चालू आहेत. तर आता मंगळसूत्र सापडत मॅडम. नाही. काही आठवत नाही काही. मग ज्यावेळेला मी निश्चल होईल, निर्मल मनाने हृदय ध्यान करेल, सापडलो, त्याला सापडणार. हे आपले अनुभव आहेत की नाही? मग हृदय ध्यान काय आहे? हृदय ध्यान आपल्याला निर्मल विचार शिकवतो. निश्चलता येते. सापडलं. आपण धन्यवाद देतो, सापडलं. आता कुठे मंगळसूत्र गेले बघावं लागेल. हे मॅडम. अनुभवातून शिकायला मिळतं आपल्याला. मग आपण हृदय ध्यानाला विसरून चालेल का? निर्मल निश्चलतेला विसरून चालेल का? श्वास घेऊन ते नाव बदलायचं विसरून चालेल का? करा ना, छोट्या छोट्या गोष्टी बघा. इतक्या मॅजिकली अमेझिंग आयुष्यात मी उपभोगल्यात ना, काय सांगू तुम्हाला. फॉरेनच्या प्रवासात सुद्धा असंच केलंय व श्वास घेऊन. मला ड्रायव्हर मिळाला. मी ज्या गाडीत बसले तो मला सगळं सॉल्व्ह करतोय. एअरपोर्ट पर्यंत त्यांनी मला सोडलं नाही 6 दिवस. काय म्हणजे अडथळे दूर झाले. नाहीतर रडत बसले होते. नको आता उद्या नको जायला. माझीही अवस्था होते तुमच्यासारखी. पण तिथे लगेच शिवसर्वोदयाला आठवलं. लगेच श्वास घेतला. लगेच नाडी पाळली. त्या नाडी म्हणजे त्यावेळेला नाडी म्हणजे अशी काही बघून नसते पाळत मी. निश्चलता मनात आणली. मी आता ज्या गाडीजवळ जाणार आहे, ती गाडी मला सर्व, तो ड्रायव्हर मला सगळं. आणि तो ड्रायव्हर का आपल्या ह्याचा मिळू नये, जवळच्या कंट्रीचा. मोदींबद्दल प्रेम किती बाहेरच्या जगात सगळ्यांना. मोदींना किती मानतात. मोदीच्या गप्पा त्यांनी मारल्या माझ्याबरोबर माहिती का? मग हे अनुभवातनं शिकायला मिळतं. शिवसर्वोदय शास्त्र केलं, विचारलं म्हणून लिहायचं असं नाही. रोज वापर झाला पाहिजे त्याचा, रोज. मीटिंगला बसताना सुद्धा निश्चलतेने बसा.
मग बघा कसं सुंदर तुमचं हे प्रोग्रामचे लाभ तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतील. तुम्ही ऐकलं जरी नाही ना, मी तुम्हाला अजून एक सांगते. हा जो कार्यक्रम आहे, याचा आज अनुजा मॅडमने इतकं सुंदर सांगितलं. पुस्तकात स्वामींनी एवढं सुंदर लिहिलंय. भलं आपल्याला ऐकायचं सुद्धा वेळ नाहीये, काहीतरी दुसरं काम चाललंय. माझं झालं आज कशाच्या वेळेला माझी ती एक आली होती. फक्त श्वास घ्यायचा, श्वास. बस आजचं सेशन मला खूप चांगलं कळलंय. याने काय होणार आहे माहिती का? ग्रुपवर कोणीतरी छान सोप्या भाषेत तुमच्या त्या इच्छेमुळे लिहिणार आणि तुम्हाला ते वाचून समजणार. तुम्हाला होतं की नाही? तुम्हाला इच्छा झाली की मंगल मॅडम घेतात ना, का होतं तसं? कारण ती इच्छा ध्यानाच्या वेळेला तुम्हाला होती म्हणून तुमच्याकडं ते सांगितलं जातं. तसंच आहे प्रत्येक गोष्ट. ती काही ध्यानाच्या वेळेलाच तुम्हाला झाली असं पण प्रत्येक आयुष्यात कामं करताना, हे करताना झालं पाहिजे. मला हे कळलंय बाबा, मला हे झालंय बाबा, मला हे समजलंय बाबा. तर हे करून बघा. खूप तुम्ही पुढे जाल खूप. आणि ह्या ज्या वेळेला ऑटोमॅटिक गोष्टी घडतात. आता कोऑर्डिनेटरला लक्षात आलं, येतंय, की बाबा बोलायला काही ठरवावंच लागत नाही. आपोआप येतं. किंवा आपण जर काही ठरवलं तर वेगळंच बोललं जातंय. आता कालचं किती वेगळं झालं काही गोष्टी. मी काही ठरवलं नाही ते वेगळं झालं. मग हे ज्यावेळेला कोऑर्डिनेटर अनुभवतात त्यांना एक वेगळा आनंद होतो. नूतन मॅडमनी पण सांगितलं, वेगळा आनंद होतो. मग हे ऑटोमेशन आपल्या आयुष्यात आपण अनुभवलं पाहिजे. एवढे कष्ट घेतले तुम्ही स्वतः. प्रत्येक कार्यक्रम करून, वेळ देऊन, ध्यानाला उठून. काही सोपी गोष्ट आहे का ध्यानाला उठताय तुम्ही? कित्येक अवघड गोष्ट तुम्ही करताय. पण सोपीच गोष्ट तुम्हाला जमत नाहीये. तिथे तुम्ही ऊर्जा देत नाही. तिथे तुमचा फोकस जात नाहीये. हे झालं तर खूप काही घडणार आहे. चला आला फोन. परत दुसऱ्या साधकाचा आला बघा फोन. ठीक आहे चला. भेटूयात सकाळी. हां, बोला मॅडम. हां, हां, बोला. अहो मॅडम सेशन चालू आहे माहिती की नाही तुम्हाला? कुठे संपले? अजून सेशनच चालू आहे. बरं जाऊ दे. बोला आता मी बंद करते. बोला. अजून एक फोन येऊन गेला. बोला ना.